नुसतं साखर खाल्ल्याने डायबिटीज होत नाही. नाही. काय मी एक उदाहरण बघितलं तर ते आजोबा 95 वर्षाचे असताना देखील ते रोज त्यांना पावशेर साखर लागायची. तर ते रोज साखर खायचे. मग त्यांना डायबिटीज का नाही झाला? हृदयरोग काही एका दिवसात उद्भवत नाही किंवा हार्ट अटॅक एका दिवसात येत नाही. हळू-हळू ब्लॉकेजेसचं जे प्रमाण आहे ते वाढत कशामुळे जातं, की शुगर अनकंट्रोल्ड राहणं. 50 ते 60% पेशंट असेच असतात माझ्याकडे, की ते म्हणतात, की माझ्या घरी कोणाला डायबिटीज नाही. आता यंग पेशंट्समध्ये शुगरचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. बरेचसे पेशंट्स मला असं म्हणतात, की डायबिटीज बरा होतो का? हा पॉडकास्ट कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्हिडिओपैकी एक ठरू शकतो. कारण आज आपण मॉडर्न जीवनातील त्या अत्यंत गंभीर विषयाबद्दल बोलणार आहोत. या एपिसोडचा विषय तो आहे जो मिडलाईफ सुरू होताच अनेकांना सतावू लागतो. आज भारतातील 10 पैकी 2 लोक या समस्येला रोज सामोरे जात आहेत. आज आपण डायबिटीज आणि त्याचे विविध स्टेजेस बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपण डॉक्टरांबद्दल थोडी अधिक माहिती त्यांच्याकडनंच घेऊया. डॉक्टर, तुमच्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सांगा. नमस्कार, मी डॉक्टर अक्षय सतीश शिरसाट. माझं शिक्षण MBBS LTMMC सायन हॉस्पिटल मुंबई येथे झालं. त्याच्यानंतर मी इंटर्नशिप सायन हॉस्पिटलला केली आणि नंतर DNB MD मेडिसिन याचं क्वालिफिकेशन न्यू दिल्ली इथं 3 वर्ष पूर्ण केलं. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच मी 2D इकोकार्डिओग्राफी, डायबिटॉलॉजी आणि क्लिनिकल कार्डिओलॉजीमध्ये फेलोशिप दिल्ली इथंच केलं कम्प्लीट. आणि नंतर आता परत 2.5 वर्ष मी मुंबई इथे सायन हॉस्पिटल, वोकाट हॉस्पिटल आणि भाटिया हॉस्पिटल साऊथ बॉम्बे येथे एक 2.5 वर्ष प्रॅक्टिस केली आणि नंतर कोल्हारमध्ये न्यू लाईफ हॉस्पिटल सुरू केलं आणि इथं अविरत सेवा 24 तास सेवा आपण देत आहोत. वाव, अमेझिंग. तर डॉक्टर बनणं हे तुमचं लहानपणचं स्वप्न होतं का? आणि त्यातल्या त्यात गावाकडे येऊन प्रॅक्टिस का सुरू केली? लहानपणापासून एक स्वप्न असं होतं की आपल्या गावाकडेच्या हेल्थ फॅसिलिटीज ज्या होत्या त्या खूप गंभीर स्वरूपाच्या होत्या. म्हणजे छोट्या छोट्या आजारांसाठी मोठ्या सिटीजमध्ये जाणं आणि इकॉनॉमिकली आणि फायनान्शियली तेवढे आपले लोक तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत. तर लहानपणापासूनच स्वप्न असं होतं की डॉक्टर बनण्याचं स्वप्न नेहमी बघितलेलं होतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटमधूनच शिक्षण घ्यायचं असा अट्टाहास आणि ध्यास माझा होता पहिल्यापासून. तर मग MBBS सायन हॉस्पिटल इथं पूर्ण केलं आणि नंतर मग MD मेडिसिनच करायचं. तर का करायचं? कारण सगळ्या एमर्जन्सीज झाल्या किंवा सगळे क्रिटिकल केअर डिसिजेस झाले किंवा नवीन नवीन येणारे जे इन्फेक्शियस डिसीज झाले, काही रोग झाले, महत्त्वाचे रोग झाले जसे की डायबिटीज, हायपरटेन्शन, हृदयरोग, स्ट्रोक, पॅरालिसिस, लकवा असे अत्यंत गंभीर आजार हे MD मेडिसिन वाला जो तज्ज्ञ माणूस आहे तोच कम्प्लीट करू शकतो. तर त्याच्यामुळे असंच ध्येय पहिल्यापासून होतं मनामध्ये की MD मेडिसिन करायचं. परत 1 वर्ष अभ्यास करून न्यू दिल्ली येथे पूर्ण शिक्षण घेतलं. DNB MD मेडिसिन पूर्ण केलं आणि काही फेलोशिप्स पण घेतल्या आणि आता परत आपल्या मुळाशी, आपल्या गावाशी परत जोडण्याचं एक आपण हे म्हणू की भाग्य लाभलं. नक्की. आणि भाग्य हे तुमच्या गावाचं देखील आहे. कारण तुम्हाला शहरामध्ये याच्यापेक्षा खूप बेटर अपॉर्च्युनिटीज भेटू शकत होत्या. पण मग तुम्ही एक रुग्ण सेवा म्हणून, आपल्या लोकांची सेवा म्हणून तुम्ही तुमच्या गावात हॉस्पिटल चालू केलं. हे म्हणजे ऍक्च्युली अप्रिशिएबल गोष्ट आहे. तर तुमचा जो एक्सपर्टीज आहे आज आपल्याला तो हजारो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे किंवा लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर आपण आपल्या आजच्या विषयावरती सुरू करूया. तर डायबिटीज हा आजार हा नेमकं काय आहे आणि कशामुळे उद्भवतोय? तर सगळ्यात महत्वाचं, डायबिटीज हा इंडिया आता कॅपिटल आहे. डायबिटिक कॅपिटल. इंडियाला आता डायबिटिक कॅपिटल म्हणतात. का बरं म्हणतात? कारण मध्ये प्रत्येक 4था ते 6वा माणूस हा डायबिटिक आहे. ज्याला म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही की आपण डायबिटीज आहोत. बऱ्याच वेळेस मिसडायग्नोज पण होतं किंवा डायग्नोसिस मिळत नाही डायबिटीजचं. पण भारतामध्ये प्रत्येक 4था माणूस हा डायबिटिक आहे असं आत्ताचं एक हे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीज हा आजच्या जगातला एपिडेमिक म्हणतो आपण ऑफकोर्स ॲक्च्युली. तर त्याच्यामध्ये आता सगळ्यांना डायबिटीज बद्दलचे एक बेसिक नॉलेज असणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही खूप मोठं काम करताय की आपण डायबिटीजचा हा पॉडकास्ट आपण शूट करतोय. प्रत्येकापर्यंत ही डायबिटीज बद्दलची जी माहिती आहे ती पोहोचणं फार गरजेचं आहे. तर डायबिटीज का होतो? डायबिटीज हा आजार काय नेमका आहे आणि कशापासून सुरुवात होतो ते आपण पहिले जाणून घेऊ. तर डायबिटीजचे काही प्रकार आहेत. पहिले सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रकार डायबिटीजचे आपण म्हणतो. तर टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. तर टाईप 1 डायबिटीज हा
युजली पहिले म्हणायचे की अनुवंशिक आहे, पण असं अनुवंशिकता त्याच्यामध्ये फार कमी आहे. तर त्याला एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण मॅटर करतात. काही प्रमाणात तो जेनेटिक आहे, काही प्रमाणात तो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स त्याच्यावर अफेक्ट करतात. तर टाईप 1 डायबिटीज हा इन्सुलिन शरीरामध्ये कमी तयार होतं. पॅनक्रियाज ज्या आपल्या शरीरामधल्या ग्रंथी आहेत त्याच्यामधले बीटा सेल्स असतात, तर ते बीटा सेल्स चांगल्या प्रमाणात तयार होत नाही किंवा लवकर ऑटो अँटीबॉडीज तयार होतात बॉडीमध्ये, त्याच्यामुळे ते बीटा सेल्स डिस्ट्रॉय होतात. तर ते डिस्ट्रॉय झाले की शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं. तर इन्सुलिन तयार न होणं हे टाईप 1 डायबिटीजचं लक्षण. तर मग हा युजली जो टाईप 1 डायबिटीज आहे तो टीनएजर्समध्ये म्हणजे 10 ते 20 या वयोगटात सापडतो. तर तो 20-25 मध्ये पण सापडू शकतो, डायग्नोज होऊ शकतो. पण त्याला ही जी ट्रीटमेंट असते ती युजली इन्सुलिनवरच असते. त्याला गोळ्या युजली काम करत नाही, कारण त्याच्या शरीरामध्ये, त्या पेशंटच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत नाही. तर तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तीच मेनली खराब आहे. दुसरी गोष्ट मेनली हा टाईप 2 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीज म्हणजे त्याला आपण म्हणू की जवळपास जगामधला जो 90 ते 95% जो डायबिटीज आहे तो टाईप 2 डायबिटीज आहे, आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा जो टाईप 2 डायबिटीज आहे तो आपल्या जीवनशैलीवर निगडीत आहे. जीवनशैली, खाणं पिणं, डाएट, लाईफस्टाईल, एक्सरसाइज याच्यावर आपण फोकस करतो. डेफिनेटली आपण दोन्ही पण विषयांना घेऊन चालूया, पण मेजरली जे तुम्ही म्हणताय की 95% लोक ते टाईप 2 डायबिटीजला नीत्रस्त आहे. करेक्ट. आपण तो पण एक थोडा विषय लांबूया. करेक्ट. तर आपला एक दुसरा प्रश्न म्हणजे आता तुम्ही बोललाच आहात पॅनक्रियाज वरती, पण तो इन्सुलिन रेजिस्टन्स हा एक टर्म आता खूप लोकांमध्ये प्रचलित आहे. तर ते नेमकं काय आहे की तर आता इन्सुलिन रेजिस्टन्स हा टर्म खूप कॉमन आहे. आता सगळ्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स हे कळतं, पण सगळ्यात सोप्या भाषेत शरीरामध्ये लॉक आणि की ही मेकॅनिझम आहे, म्हणजे कुलूप आणि चावी. तर आपली ही जी, फॉर एक्झाम्पल आपण एक सेल म्हणतो, आपली ही एक पेशी आहे, शरीराची पेशी आहे, तिच्यावर एक रिसेप्टर असतो. त्या रिसेप्टरला आपण लॉक म्हणू आणि त्याची चावी म्हणजे इन्सुलिन. तर ज्यावेळेस त्या लॉकवर इन्सुलिन येऊन चिटकतो किंवा ती चावी त्या लॉकला खोलते, म्हणजे इन्सुलिन ते रिसेप्टर ओपन करतात. ते रिसेप्टर ज्यावेळेस ओपन होतात तर त्या पेशीमध्ये जी शरीरातली शुगर आहे ती सगळी शुगर त्या पेशीच्या आतमध्ये शिरायला चालू होते. म्हणजे शरीरामधले किंवा रक्तामधली जी शुगरची जी मात्रा आहे ती हळूहळू कमी व्हायला चालू होते. म्हणजे रक्तातल्या जी शुगरची मात्रा आहे ती कमी होण्याचं कारण इन्सुलिन करतं. म्हणजे ज्यावेळेस इन्सुलिनचं प्रमाण वाढतं किंवा ज्यावेळेस आपण जेवण करतो तर जेवल्यानंतर शरीरामध्ये इन्सुलिन सिक्रीट होतं, म्हणजे बीटा सेल्स मधून सिक्रीट होतं, आणि ते इन्सुलिन त्या पेशीच्या रिसेप्टरवर जाऊन ऍक्ट करतं. शरीरातली जी शुगर वाढलेली असते ती शुगर त्या पेशीच्या आतमध्ये घेऊन जाण्याचं काम करतं आणि शरीरातली शुगर हळूहळू कमी व्हायला चालू होते. आता काय होतं नेमकं, इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय की एकतर प्रॉब्लेम त्या रिसेप्टरमध्ये आहे. तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन माफक प्रमाणात आहे, पण ते रिसेप्टर कुठेतरी खराब आहे किंवा त्याला कुठेतरी त्याच्यामध्ये गडबड झालेली आहे. तर ज्यावेळेस त्या रिसेप्टर लेवलला प्रॉब्लेम येतो तर इन्सुलिन किती जरी आणलं किंवा इन्सुलिनची मात्रा वाढली तरच तो रिसेप्टर ओपन होतो. तर मग रेजिस्टन्स म्हणजे काय की ते कुलूप बंद आहे पण चावी त्याच्यावर ऍक्ट नाही करत. मग त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात इन्सुलिन एकतर तयार व्हावं लागतं किंवा आपल्याला बाहेरून द्यावं लागतं, मगच ते लॉक ओपन होतं आणि मग शुगर हळूहळू कमी व्हायला चालू होतं. तर मग याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो की शरीरामध्ये इन्सुलिन आहे पण ते काम करत नाही, कारण प्रॉब्लेम रिसेप्टरमध्ये आहे, त्या लॉकमध्ये प्रॉब्लेम आहे, लॉक ओपन होत नाही. मग हा इन्सुलिन रेजिस्टन्स तयार कसा होतो, तर कसा होतो की आपली जीवनशैली, डाएट, लाईफस्टाईल, एक्सरसाइज, स्ट्रेस, सगळ्या गोष्टी मल्टीफॅक्टोरियल, सगळे मल्टिपल फॅक्टर्स तिथं ऍक्ट होतात. त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो आणि हळूहळू इन्सुलिन शरीरामध्ये जास्त प्रमाणात असूनही ते काम करत नाही, म्हणजे लॉक खराब झाल्याचं लक्षण दिसून येतं. बेसिकली त्यालाच आपण इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो. अमेझिंग. म्हणजे एकदम सोप्या भाषेत लॉक अँड की एक एक्झाम्पल तुम्ही देऊन ते एकदम कॉम्प्लेक्स सब्जेक्ट तुम्ही एकदम सिम्पली समजून सांगितलं. अमेझिंग. तर एक दुसरं कॉमन मिथ म्हणता येईल किंवा मग तुम्ही सांगा मिथ आहे की फॅक्ट आहे की डायबिटीज
गोड खाल्ल्याने होतो, टेन्शनने होतो, की अनुवंशिक असतो? या तिन्ही गोष्टींमधून कुठली गोष्ट इनकरेक्ट आहे किंवा मग फॅक्ट आहे? सगळ्यात चांगला प्रश्न तुम्ही विचारला. बरेच पेशंट मला हे विचारतात, की शुगर नेमकं कशामुळे होते? आम्ही गोड खात नाही. गोड न खाल्ल्यामुळे होते, गोड खाल्ल्यामुळे होते. कशामुळे होते नेमकं? किंवा आनुवंशिकता आहे का? किंवा त्याच्यात अजून काही दुसरं हे आहे का? तर याच्यात तिन्ही पण नाही. अनुवंशिक सगळ्या गोष्टी मॅटर करतात. अनुवंशिक काही प्रमाणात शुगर किंवा डायबिटीज हा अनुवंशिक आहे. समजा घरामध्ये आई-वडिलांमध्ये, आजोबांमध्ये जर डायबिटीज असेल, तर त्याचं प्रमाण मुलांमध्ये येणं हाय चान्सेस आहेत. तर ते 100% नाही ट्रान्सफर होत. त्याच्यामध्ये तुमची जीवनशैली, तुमचं खाणं-पिणं, तुमचं बालपणापासून तुम्ही कसे वाढले आहात, तुमचं टीनेज कसं गेलंय, किती स्ट्रेसमध्ये गेलंय, तुम्ही काय खाल्लंय त्या काळामध्ये, ते पण खूप मॅटर करतं. तुम्ही किती एक्सरसाइज करतात, तुम्ही किती वर्कआउट करतात, हो, ते yes. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर त्याच्यामुळे डायबिटीज हा एका गोष्टीवर अवलंबून नसून त्याला भरपूर गोष्टी फॅक्टर्स आहेत, की ओके. ज्याच्यामुळे डायबिटीज होतो. येस. मला अजूनही क्लिअरली आठवतं, मी 7th स्टँडर्ड मध्ये होतो. आणि हे जे फॅक्टर आहे ना, तुम्ही जे म्हटले ना, साखर खाल्ल्याने डायबिटीज होतं. हां. तर हा मला अजून एक मुद्दा क्लिअर करायचा आहे, की साखर खाल्ल्याने, नुसतं साखर खाल्ल्याने डायबिटीज होत नाही. नाही. काय मी एक उदाहरण बघितलं, की माझ्या बहिणीच्या घरी आजोबा आहेत. हां. तर ते आजोबा 95 वर्षांचे झाले. आता ते नाहीयेत. पण 95 वर्षाचे असताना देखील ते रोज त्यांना पावशेर साखर लागायची. त्यांच्या बेडपाशी रोज एक Oh my God. पुडा साखरेचा राहायचा. तर ते रोज साखर खायचे. मग त्यांना डायबिटीज का नाही झाला? तर डायबिटीज हा नुसता साखरेमुळं होणारा आजार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे, की नुसतं साखर खाल्ल्याने डायबिटीज होत नाही. त्यांचं मेटाबॉलिझम खूप स्ट्रॉंग होतं. ते वर्कआउट करायचे, त्यांचं एक्सरसाइज, त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो आपण शरीरामध्ये. त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स नाहीये त्यांच्या शरीरामध्ये. ते माइंडनी फ्री आहेत. Oh, yes. त्यांची जीवनशैली एकदम छान आहे. तर सगळ्या गोष्टी तिथं ऍक्ट करतात. म्हणून त्यांना डायबिटीज नाही झाला शेवटपर्यंत. ओके. एक बॅलन्स लाईफ असणं एक गरजेचं बॅलन्स आहे. लाईफ असणं फार गरजेचं आहे. म्हणजे हे खूप माझं लहानपणचं एक भीती होती, की मी 7वीतला मला अजून एक इन्सिडेंट आठवतो, की माझ्या काकांचे फ्रेंड आले होते आमच्या घरी. त्यांनी माझा हात बघून मला सांगितलं, की तुला डायबिटीज होणार आहे. मी माझ्या म्हणजे 7वीतल्या एज असेल माझं जे बरं. काय असेल, तेव्हापासून मी शुगर आणि माझा खूप असं की मला शुगर जास्त झाली, की मला ते आठवतं नाही का. तर ते कुठलंतरी एक चाइल्डहूड ट्रॉमा म्हणता येईल. पण एकदम क्लिअरली मला आज ते स्टेटमेंट तुम्ही समजून सांगितलंय. तर हो. ती भीती कुठेतरी माझी आज ती सप्रेस झाली. फायनली. तर आता मी पण इथून पुढे असं म्हणतात, की तुम्ही टीनेजमध्ये काय केलं? डायबिटीज हा शरीरामध्ये मेटाबॉलिक मेमरी असणारा आजार आहे. हे सगळ्यात हो. महत्त्वाचं आहे, आपण आज समजून घेऊ. मेटाबॉलिक मेमरी म्हणजे काय? तर मेटाबॉलिक मेमरी म्हणजे काय, की तुम्ही आयुष्यामध्ये आतापर्यंत तुमच्या टीनेजमध्ये म्हणजे लहानपणापासून तर मोठं होईपर्यंत काय खाल्लं? हो. कोणत्या गोष्टींचं सेवन केलं? कसं जीवन जगले? तुमच्या लाईफमध्ये कोणता ट्रॉमा झाला? तुम्ही कोणत्या स्ट्रेसमधून गेला? तर त्याचा पुढच्या आयुष्यावर होणारा इफेक्ट म्हणजे डायबिटीज असं आपण म्हणू शकतो. ओह माय गॉड. येस. तर त्याला मेटाबॉलिक मेमरी असं म्हणतो. तुमचं मेटाबॉलिझम तुम्ही किती सप्रेस करून ठेवलंय, याच्यावर तुम्हाला पुढे डायबिटीज होईल की नाही हे अवलंबून आहे. कारण काय? कारण टीनएजमध्ये आजकालचा जशी आपण सगळ्यांची जीवनशैली बघतो, की सगळे लोकं मोबाईल वापरतात, फास्ट फूड खातात, वेस्टर्नाइज झाली सगळ्यांची Yes. लाईफस्टाईल. तर जसं लोकं वेस्टर्न कल्चरकडे वळालेत, तर त्याच्यामुळे सगळ्यांचं मेटाबॉलिझम हे सप्रेस होतं दिवसेंदिवस. Oh my God. मेटाबॉलिझम सप्रेस होणं म्हणजे काय? की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं जंक फूड खाल्लंय किंवा वेस्टर्न फूड खाल्लंय. तर त्याच्यामुळे काय होतंय, की तुमचं मेटाबॉलिझम सप्रेस होतं. तर शरीर लक्षात ठेवतं, की तुम्ही तुमच्या टीनएजमध्ये काय खाल्लंय आणि हळू त्याचा इफेक्ट तुमच्या ॲडल्टहूडमध्ये दिसायला लागतो. मग त्याच्यामध्ये तुमचं डायबिटीज असो, हायपरटेन्शन असो किंवा कार्डिओलॉजी मधले असलेले काही आजार असो, म्हणजे हृदयरोग असो. तर हे सगळे जे नंतर होणारे आजार आहेत, हे तुमच्या टीनएजमध्येच ठरले जातात, असं म्हणता येईल. त्याच्यामुळे तुमचं टीनएज फार महत्त्वाचं आहे. अमेझिंग. हे खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे. तर त्याच्यामुळं आपण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, की आपण टीनएजमध्ये काय करतोय? म्हणजे आपल्या अ, ब 11 वर्षाच्या वयापासून तर एक 20 ते 25 वर्षाच्या वयापर्यंत आपण काय खातो, काय पितो, कसं आयुष्य जगतो, कोणत्या स्ट्रेसमधून जातो, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यावर आपलं पुढचं आयुष्य ठरतं. म्हणजे त्याच्यावर आपल्याला पुढे जाऊन शुगर, डायबिटीज, तुमचं हायपरटेन्शन,
हृदयरोग आणि स्ट्रोक ह्या गोष्टी होईल की नाही हे त्या 10 ते 15 वर्षांमध्ये My God. ठरलेलं असेल असं आणि ज्याच्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष केलं जातं असं मला वाटतं. तर Yes. आपल्या पॅरेंट्सनी आजपासून सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण टीन एज मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांपासूनच त्यांना ह्या आजारांबद्दल माहिती द्यायला पाहिजे. कारण दिवसेंदिवस भारतामध्ये डायबिटीज, हायपरटेन्शनचे पेशंट्स वाढत चाललेले आहेत. तर आत्तापासून जर सगळ्यांनी काळजी घेतली तर पुढे जाऊन आपल्याला ह्या रोगांवर प्रतिबंध करता येईल. म्हणजे हा आजार अचानक नाही उद्भवत, तर अचानक मग उद्भवणारा आजार आहे. तो तुमच्या वर्षांवर्ष जे तुम्ही खाल्लंय Correct. किंवा मग जशी लाईफस्टाईल जगले Correct. त्याचा एक कॉन्सिक्वेन्स हा आजार आहे. कॉन्सिक्वेन्स आजार आहे. ओ माय गॉड. 100%. म्हणजे पॅरेंट्सनी खूप लक्षपूर्वक ह्या Yes. गोष्टी केल्या पाहिजे की तुमचा मुलगा काय खातोय, त्याची लाईफस्टाईल कशी आहे. Yes. अमेझिंग. म्हणजे हा खूप मोठा एक पॉइंट तुम्ही मांडलाय आणि हे अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे खूप सध्या. गरजेचं आहे. कारण आता खूप ऍक्सेसिबल झाल्या गोष्टी. झोमॅटो, स्विगी मुलांना फोन पण ऑपरेट करता येत आहे, ऑर्डर पण करता येते. 100%. युपीआय मुळे पेमेंट पण इझिली होत आहे. घरपोच तुम्हाला जेवण येत आहे, बाहेरचं वेस्टर्न फूड येत आहे आणि त्यामुळे त्या गोष्टी त्यांना पुढच्या 15-20 वर्षानंतर त्यांना ते जाणवायला हा, सुरू होतं. जाणवायला सुरू आहे. अमेझिंग. अजून एक खूप महत्वाचा प्रश्न डॉक्टर, की गोड पदार्थांमध्येच शुगर असते का? का हेल्दी वाटणारे कुठले फूड्स आहे ज्याने आपली शुगर स्पाइक होऊ शकते? खूप महत्वाचा पॉइंट मांडला. तर लोकांना मनात भ्रम आहे की काही गोड पदार्थांमध्येच शुगर असते, गोड खाणं नाही किंवा गोड पदार्थांमध्येच शुगर असते का? नाही. तर शुगर गोड पदार्थांमध्येच असतं असं नाही. आपण खूप कॉमनली काही गोष्टी खातो रोजच्या जीवनामध्ये की त्याच्यामुळे शुगर वाढते. खूप कॉमनली म्हणजे जसं की तुम्ही चपाती म्हणा, राईस म्हणा, काही फ्रुट्स आहेत, फ्रूट ज्युसेस आहेत, याला आपण हेल्दी म्हणतो. येस. फ्रुट्स खातो आपण, फ्रूट खातो, फ्रूट ज्युसेस घेतो. सगळ्यात जास्त शुगर वाढण्याचं कारण म्हणजे फ्रूट ज्युसेस. हे क्या मिथ बात आहे आहे. ऍक्च्युअली. सगळ्यात महत्वाचं, लोक काय म्हणतात की आपण फ्रूट ज्यूस घेतो, मी रोज Yes. ज्यूस घेतो, येस. मी शुगर केन ज्यूस घेतो. शुगर केन ज्यूस इट ऑलमोस्ट कन्वर्ट्स एव्हरीथिंग इंटू शुगर. फ्रक्टोज असतो येस. फ्रुट्समध्ये, त्याचं कन्व्हर्जन सुक्रोज आणि ग्लुकोज, अल्टिमेटली ग्लुकोजमध्ये होतं आणि फटाफट ऍब्झॉर्ब होतं. तर ज्यूसमधून ऍब्झॉर्ब होणारी शुगर ही सगळ्यात जास्त स्पाइक देते. तर आपल्या मनामध्ये जे आहे की मी रोज ज्यूस घेतो किंवा काही फ्रुट्स खातो, तर हे सगळ्यात चुकीचं आहे की गोड पदार्थांमुळेच शुगर होते. तर काही पदार्थ असे आहेत की त्याच्या ते गोड टेस्टला गोड आहेत पण त्यांनी शुगर नाही होत किंवा वाढत नाही. मग त्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्सनी कॅल्क्युलेट करतो प्रत्येक गोष्ट. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय की प्रत्येक पदार्थाला एक ग्लायसेमिक इंडेक्स दिलेला आहे. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय की कोणत्या पदार्थामुळे खाल्ल्यामुळे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 100 ग्रॅम एखादा पदार्थ खाल्ला, एखादं फळ खाल्लं, तर त्यांनी तुमच्या शुगरमध्ये किती स्पाइक वाढतो, कितीनी स्पाइक वाढतो, तर हे कॅल्क्युलेट करणं म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. तर ग्लायसेमिक इंडेक्सच्या भाषेत आपण जर बोललो तर 3 गोष्टी आपण फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेट करू. लोक मला विचारतात ओपीडी मध्ये आल्यानंतर की सर मी आता साखरेचा चहा नाही घेत, मी गुळाचा चहा घेतला तर चालेल का, किंवा थोडंसं Yes. हनी टाकून घेतलं तर चालेल का, मध टाकून घेतलं तर चालेल का? तर तसं जर ग्लायसेमिक इंडेक्सने जर कॅल्क्युलेट केला तर जॅगेरी म्हणजे आपलं जर गुळ आहे गुळ. तर गुळामध्ये सगळ्यात जास्त शुगर स्पाइक आहे. ग्लायसेमिक इंडेक्स गुळाचा सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर साखरेचा आहे आणि त्याच्यानंतर मधाचा आहे. मधाचा सगळ्यात कमी आहे ग्लायसेमिक इंडेक्स. तर मध खाल्ल्याने शुगर त्या प्रमाणामध्ये स्पाइक होत नाही ज्या प्रमाणामध्ये साखर म्हणजे व्हाईट शुगर आणि गुळाने, जॅगरीने. आता हे सध्या खूप महत्वाचं आहे येस. समजून घेणं. पण मग हेल्थ बेनिफिट तिघांचे वेगळे आहेत. तर त्याच्यामुळे आपण असं म्हणायला नको की शुगरच्या पेशंट्सला जर सांगायला गेलं तर मी तिन्ही पण नाही वाटत. तिन्ही गोष्टी नाही खायला पाहिजे. कारण तिन्ही गोष्टींमध्ये अल्टिमेटली शुगर आहे. पण मग विदाऊट शुगर किंवा विदाऊट जॅगरी जर घेतला तर बेटर आहे ऑलमोस्ट. पण तिन्ही पण नको. पण मग ज्या पेशंट्सला शुगर नाहीये पण ज्यांना डाएट कॉन्शियस आहे, मग त्यांना मी जॅगरी ऍडवाइस करतो कारण त्याचे हेल्थ बेनिफिट्स जास्त आहेत. ओके. हेल्थ बेनिफिट जास्त आहे. त्याच्यामध्ये आयर्न आणि काही घटक अजून असतात जे शरीराला Yes. गरजेचे आहेत. हनीमध्ये पण काही घटक असे आहेत की ते घटक गरजेचे आहेत. पण प्रोसेस्ड नको. कोणती गोष्ट प्रोसेस्ड आणि प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेली नको. म्हणून मग व्हाईट शुगर तर बिलकुलच नाही. परफेक्ट. म्हणजे फक्त जिभेवर गोड जरी नाही लागली गोष्ट तरी ती पोटात जाऊन त्याचे शुगर मध्ये कन्व्हर्जन होणं. आणि आपली बॉडी आय गेस
जे एटीपी हे असतात तयार करतात ते ऑलमोस्ट शुगरच असतात. अल्टिमेटली शुगर शुगरच असतं म्हणजे आपली बॉडी एनर्जाइजच शुगरमुळे शुगर. परफेक्ट. तर आपण आता शुगर आणि ह्या गोष्टीबद्दल बोलतो, तर आपला भारतीय डाएट डायबिटीज साठी किती कारणीभूत आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं की भारतीय डाएट म्हणजे काय, की प्रत्येक प्रांतानुसार भारतीय डाएट चेंज होत चाललाय. म्हणजे जर आपण महाराष्ट्रीयन फूड बघितलं की भाजी पोळी वरण भात चटणी Yes. लोणचं मीठ असं आपल्या ताट आपल्याला दिसून येतं, त्याच्यासोबत Yes. ताक असतं. हम्म. तर एक हे होलिस्टिक डाएट म्हणतो किंवा हे कम्प्लीट बॅलन्स डाएट आपण याला म्हणतो. पण भारतीय डाएट हळूहळू वेस्टर्न होत चाललंय, बदलत चाललंय. मग त्याच्यात काय वाढायला चाललं तर जे भारतीय डाएट आधी होतं, जुने लोक जे खायचे तर त्यांच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त होतं, हम्म. फळं खाण्याचं प्रमाण जास्त होतं किंवा सलाड्स खाण्याचं प्रमाण जास्त होतं, कच्च्या हिरव्या पालेभाज्या किंवा सलाड म्हणतो आपण त्याला, Yes. स्प्राउट्स म्हणू, तर हे खाण्याचं प्रमाण त्यांच्यात जास्त होतं. आजकाल काय झालंय, आपण कार्बोहायड्रेट्स कडे जास्त वळतोय. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, की चपाती झालं, राईस झालं, याच्यावर जास्त फोकस असतो. तर मग याच्यामुळे इंडियन डाएटमध्ये आजकाल काय झालंय की चपाती राईस याच्यामुळे शुगरचा स्पाइक लवकर होतो. तर माझा असा सल्ला राहील सगळ्यांना, जे पण डायबिटिक्स पेशंट असतील तर त्यांनी चपातीचं प्रमाण थोडंसं कमी करावं. मग त्याच्यामुळे होल ग्रेनकडे वळायला पाहिजे. मग ज्वारीची भाकर असो, ती बेस्ट आहे सगळ्यात डायबिटिक्स पेशंटसाठी. Yes. ज्वारीची भाकर सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यासोबत आपण जर स्प्राउट्स खाल्ले, हिरव्या पालेभाज्या घेतल्या आणि ताक वगैरेचं सेवन जर केलं तर आपलं डाएट बॅलन्स होऊ शकतं. तर इंडियन डाएट जर बघायला गेलं तर हे होलिस्टिक आहे, चांगलंच आहे, 100% चांगलं आहे. ओके. त्याच्यामुळे डायबिटीज कमी प्रमाणात होईल, पण मग ते सगळं बॅलन्स, त्याच्यामध्ये फायबरचं कंटेंट आणि प्रोटीनचं कंटेंट जास्त असायला पाहिजे आणि शुगरचं किंवा कार्बोहायड्रेटचं कंटेंट कमी असलं पाहिजे. परफेक्ट. आजकाल आपलं जे डाएट आहे ऑलमोस्ट लोकांचं काय म्हणणं असतं की चपाती जास्त खा, भाकरी जास्त खा, पोट भरतंय. पोटभर. बट त्याच्यातून तुम्हाला कार्ब्स भेटतात, Correct. विच ज्याच्यातून जी शुगरची शुगरची स्पाइक जास्त होते. येस, ती नको व्हायला. तर आपलं फ्रेश फ्रुट्स म्हणतो किंवा फ्रेश फूड असतं त्याचं कन्झम्पशन वाढवलं पाहिजे थोडक्यात. हा, फ्रेश आणि म्हणजे आपण ज्याला आपण प्रोटीन, हाय प्रोटीन High आणि protein. हाय फायबर डाएट म्हणूया. Yes. तर हाय प्रोटीन मध्ये तुमचे स्प्राउट्स झाले, येस. म्हणजे मोड आलेली सगळे कडधान्य झाले, Yes. मोड आलेली मूग झाले. परत प्रोटीन मध्ये मग तुमचं एग झालं आणि दुधाचे काही पदार्थ झाले, समजा पनीर, टोफू आपण पकडू. येस. आणि फायबर मध्ये मग तुम्ही हिरव्या पालेभाज्या आणि काही फळं सेवन करू शकतात. त्याच्यातले काही फळं आहेत की ज्यांनी शुगर नाही वाढत आणि काही फळं आहे की ज्यांनी शुगर जास्त वाढते. मग ते मी तुम्हाला सांगेन. येस. तर आपण आता एक डाएट भारताबद्दल बोललोय, पण जगात असे काही लोकेशन्स आहे किंवा स्पेसिफिक रिजन्स आहे जिथे डायबिटीज नाके बरोबर आहे, म्हणजे खूप पुष्कळ लोकांना तिथे डायबिटीज आढळतं. तर हे कुठले रिजन्स आहे आणि का? त्याच्यात दोन प्रकार आहे. आता जगामधले काही आफ्रिकन कंट्रीज आहेत की ज्याच्यामध्ये डायबिटीजचं प्रमाण फार कमी आहे. तर आफ्रिकन काही कंट्रीज, छोटे छोटे देश आहेत, तिथे डायबिटीजचं प्रमाण का बरं कमी आहे, कारण तिथे इन्फेक्शियस डिसीज फार जास्त आहे आणि ते अजून पुढे खूप मागासवर्गीय आहेत ते देश. त्यांच्यामुळे त्यांना डायबिटीज बद्दल माहिती नाही, तेवढा नॉलेज नाही. तर त्याच्यामुळे काय होतं की डायबिटीजचं नॉलेज त्यांच्यामध्ये नसल्यामुळे डायबिटीजचं डायग्नोसिसच होत नाही. मग म्हणून असं म्हटलं जातं की लाखांमधून खूप कमी, बोटावर मोजण्या इतके लोकांनाच तिथे डायबिटीज आहे. पण का बरं? कारण त्यांना माहितीच नाही त्यांना डायबिटीज नाही. पहिली गोष्ट. मग त्याच्यामुळे जगामध्ये काही असे देश आहेत की ते खूप मागासलेले आहेत, त्यांच्यामध्ये डायबिटीजचं प्रमाण खूप कमी दाखवलं गेलंय. पण त्यांना त्याचं कारण एक आहे, त्यांचं हेल्थ सिस्टम खूप पुअर आहे, त्यांना माहिती नाही की त्यांना डायबिटीज आहे. आणि दुसरे काही देश जे आता आपण फोकस करू, समजा जापान मधले काही कंट्रीज असे काही बेट आहेत की जिथं डायबिटीज खूप कमी प्रमाणात, खरंच कमी प्रमाणात आहे. आता त्याचं कारण तुम्ही जे म्हणाले की त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे की त्यांची जीवनशैली. त्यांचं आपण इकिगाई हे पुस्तक वाचलं सगळ्यांनी किंवा सगळ्यांना माहिती त्याच्याबद्दल. तर त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये की त्यांचं लाईफ का बरं आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी 100च्या वरती का बरं आहे. एक ऍव्हरेज माणूस तिथला 100च्या वरती जगतो, 100 वर्षांच्या वरती जगतो. तर का जगतो? त्याची जीवनशैली एकदम छान आहे, बॅलन्स आहे. येस. तो तो स्ट्रेस फ्री आहे, त्याचं खाणं पिणं एकदम सुंदर आहे, एकदम बॅलन्स आहे. तो डेली एक्सरसाइज करतो, तो व्यवस्थित व्यायाम करतो, त्याचे विचार, जीवनशैली एकदम शुद्ध आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं बॅलन्स असल्यामुळं त्याला हे जे क्रॉनिक डिसीजेस म्हणतो आपण, हे जे आजार म्हणतो, शुगर आहे, बीपी आहे, हृदयरोग आहे, हे त्यांच्यामध्ये कमी
आढळले जातात, कारण त्यांचं डाएट खूप बॅलन्स आहे. हम्म, हम्म, हम्म. ते खूप नेचर लव्हिंग आहे. ते नॅचरल Yes, yes, जे पण yes. त्यांच्याकडे सापडतं ते कंझ्युम करतात आणि त्यांची जीवनशैली सगळ्या जगापेक्षा वेगळी आहे. ते आधुनिकतेकडे वळालेले नाही. वळाले नाही एवढे ते अजून त्यांचं कल्चर आणि ट्रेडिशन त्यांचं फॉलो करतात. फॉलो कर. म्हणून कदाचित त्यांच्याकडे हे Yes, आजार yes, अजून जास्त yes. दिसत नाही. म्हणून आपण जेवढं ट्रेडिशन आपलं चेंज करू, कल्चर चेंज करू, लाईफस्टाईल चेंज करू, तेवढी शुगर, बीपी आणि जे क्रॉनिक डिसिजेस आहे, आजार आहे, त्याच्यापासून आपण दूर राहू शकतो. येस. म्हणजे जेवढं आपली लाईफ अपग्रेड होते किंवा मग आपण टेक्नॉलॉजिकल जेवढं ऍडव्हान्स होतोय, आपण तेवढंच काही नको त्या गोष्टींकडे आपण वळवलंय, की आपलं जे डाएट आहे, जे आपण प्रोसेस्ड फूड आहे, त्याचं प्रमाण वाढलंय आपल्या ह्याच्यामध्ये. करेक्ट. मे बी ते एक मेजर रिझन असेल, बरोबर. की आपल्यामध्ये ते गोष्ट की हे आजार अजून मोर फ्रिक्वेंटली आढळून येतात. तर कुठेतरी आपण त्या रिझन्स बद्दल अभ्यास केला पाहिजे, की ते अजून Right. त्यांच्या संस्कृतीला जपून आहे. करेक्ट. परफेक्ट. आपण डाएट बद्दल बोलतच आहोत, की बरोबर. आहार, पण जेव्हा तो पोटात जातो तर ते आपलं जे गट आहे, ती गटची हेल्थ किती मॅटर करते. म्हणजे जेव्हा ब्लड शुगर आणि गट हेल्थचं किती रिलेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की गट हेल्थ हा डायबिटीजवर किती इम्पॉर्टंट आहे. तर मी असं माझ्या पेशंटला म्हणतो, डायबिटीज हा 2 गोष्टींमुळे होतो, एक तर ब्रेन आणि गट. तर डायबिटीज हा 2 महत्त्वाच्या गोष्टींमुळे होतो. एक तर मेंदूमधले तुमचे विचार, तुमच्या स्ट्रेस लेवल्स आणि तुमची अँझायटी, तुमचा स्ट्रेस, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची गट हेल्थ. तर गट हेल्थ ह्या 2 गोष्टींमुळे तुमचा डायबिटीजवर खूप मोठा इफेक्ट आहे, किंवा क्रॉनिक डिसिजेसवर आपण म्हणूया. तर ब्रेनवर काय, की स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन, खूप फास्ट लाईफस्टाईल, तर जास्त विचार, ह्याच्यामुळे स्ट्रेसमुळे काही स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात बॉडीमध्ये. त्याच्यामुळे डायबिटीज खूप, म्हणजे आपण त्याला कॉर्टिसोल म्हणू, सिरम कॉर्टिसोल लेवल्स वाढतात. तर त्याच्यामुळे डायबिटीजचं होण्याचं प्रमाण जे आहे ते खूप फास्ट होतं, किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स फटाफट वाढतो. येस. तर इन्सुलिन रेझिस्टन्स हा तुमच्या स्ट्रेसमुळे वाढू शकतो. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे गट हेल्थ. तर गट हेल्थ म्हणजे काय, तुमच्या सगळ्याच गोष्टींवर मॅटर करतो, की तुमचं खाण्यापिण्याच्या वेळा, रात्री झोपण्यापासून सकाळी उठण्यापासून तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा किती इम्पॉर्टंट आहेत, हे गट हेल्थ त्याच्यावर मॅटर करतो. तर गट हेल्थ म्हणजे काय, की बेसिकली तुम्ही सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, याच्या टायमिंग्स. तिसरी गोष्ट त्याच्यासोबत, की तुम्ही त्याच्यामध्ये काय इन्क्लूड करताय, किती प्रोसेस्ड फूड इन्क्लूड करताय. त्याच्यामुळे गट मायक्रोबायोम याला आपण म्हणतो. तर गट मायक्रोबायोम हा जो प्रकार आहे, म्हणजे काय, की आपल्या शरीराच्या पोटाच्या आतमध्ये काही गट बॅक्टेरिया असतात, की ज्या आपल्या पोटाच्या आतमध्ये एक विलेज किंवा एक जग तयार होतं त्यांचं. तर त्याला आपण गट मायक्रोबायोम म्हणतो. तर त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, की ते आपल्या शरीरासाठी एक प्रोटेक्शन लेअर म्हणू आपण त्याला. की जर आपण जास्त प्रोसेस्ड फूड खाल्लं, किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे घेतले, शुगरी फूड्स घेतले, किंवा मीठ आणि रेड मीट वगैरे वगैरे जर जास्त घेतलं, किंवा अल्कोहोलचं प्रमाण जर जास्त असेल, तर तो गट मायक्रोबायोम ज्याला आपण म्हणतो, किंवा गट फ्लोरा म्हणतो आपण, तर तो डिस्टर्ब होतो. किंवा जे गुड बॅक्टेरिया आहे शरीरामधले किंवा पोटामधले, तर त्यांची डेथ होते आणि तो कमी होत चालतो. तर त्याच्यामुळे बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं, किंवा तो गुड बॅक्टेरिया नाहीसा होतो, आणि त्याच्यामुळे होणारे जे आजार आहेत ते क्रॉनिक डिसीज आपण म्हणतो. त्याला आपण IBD म्हणू, किंवा IBS म्हणू, किंवा शुगर म्हणू, बीपी म्हणू, ह्याच्यामध्ये रूपांतर नंतर होतं. तर त्याच्यामुळे आपल्याला तो गट मायक्रोबायोटा म्हणू आपण, किंवा गट मायक्रोबायोम म्हणू, त्याला प्रोटेक्ट करणं फार गरजेचं आहे. मग त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण डाएट फॉलो करणं फार गरजेचं आहे. तर डाएटमध्ये काय आहे, की रेग्युलरली भरपूर पाणी पिणं, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घेणं, फ्रुट्स वगैरे खाणं, परत डेली एक्सरसाइज करणं, ताक घेणं. दही आणि ताकातून नॅचरल गुड बॅक्टेरिया आपल्याला शरीरात मिळत असतात, म्हणजे फर्मेंटेड फूड्समध्ये. तर मग हे जर घेतलं आपण, तर ते गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये अजून वाढतात किंवा प्रिझर्व्ह होतात. म्हणून हे जे क्रॉनिक डिसीजेस आहे ते होत नाही, किंवा डिले होऊ शकतो, आपण त्याला डिले करू शकतो. तर त्याला प्रिझर्व्ह करणं फार महत्वाचं आहे. ऍक्च्युली म्हणजे कुठेतरी आपलं जे ताक हे आपल्या डाएट मधून बाहेर पडायला लागलंय, म्हणजे हळूहळू बाहेर पडायला लागले. पण मग ते आपण इन्क्लूड करायला हवं, की 100% फर्मेंटेड फूड आपण बऱ्यापैकी ऍड करायला पाहिजे. युजली वेस्टर्न कंट्रीज मध्ये काय केलं जातं, की जेवणासोबत चहा, कॉफी घेणं, किंवा कोल्ड ड्रिंक्स घेणं, कार्बोनेटेड ड्रिंक्स घेणं, याचं प्रमाण जास्त होत आहे. तर
आपलं जे जीवनशैली आहे, भारतीय जीवनशैली आता ते वेस्टर्नाइज होत चालली आहे Yes, हळूहळू. तर त्याच्यामुळे मग कार्बोनेटेड ड्रिंक्सचं सेवन अति प्रमाणात होतंय येस. किंवा चहा कॉफीचं प्रमाणात जास्त प्रमाणात होतंय. तर त्याच्यामुळे तो गट फ्लोरा डिस्टर्ब होतो. तर गुड बरोबर. बॅक्टेरिया कमी होऊन कमी जातात. होऊन जातं. तर त्याच्यामुळे ताकाचं जर सेवन जास्त केलं, पाणी भरपूर प्रमाणात पिलं, हेल्दी फूड जास्त घेतलं Yes. किंवा फर्मेंटेड फूड जास्त घेतले, तर तो गट फ्लोरा चांगला टिकून राहील आणि जुनाट आजार ज्याला आपण डायबिटीज म्हणू किंवा इतर आजार ते होणार नाहीत. आपण त्याच्यापासून दूर राहू शकतो. परफेक्ट. म्हणजे आपल्या इंडियामध्ये तसं वातावरण हॉट वेदर आहे इंडियाचं. आणि थोडंफार ऊन वाढलं की आपल्याला एक बहाणा भेटून जातो की आपल्याला कोल्ड ड्रिंक घ्यायची, कार्बोनेटेड ड्रिंक घ्यायची, थंड प्यायचंय. मग त्यामुळे एवढं डॅमेज होऊ शकतं. 100% तर त्याऐवजी आपण थोडं ताक, हा जो आपलं ट्रेडिशनल ड्रिंक आहे, ट्रेडिशनल ड्रिंक आहे, ही याचं सेवन प्रेफर केलं प्रेफर पाहिजे. केलं पाहिजे. एक्झॅक्टली. ताक म्हणू किंवा लिंबू सरबत म्हणू. तर त्याच्यामुळे लिंबू सरबत जर घेतलं तर त्याच्यामुळे शुगर स्पाइक होईल. समजा त्याच्यात आपण साखर घालतो, पण साखर जर न घालता आपण मधाचं सेवन त्याच्यामध्ये केलं किंवा गुळाचं जर Yes. सेवन केलं तर त्याच्यामधून बरेच व्हिटॅमिन सी आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे व्हिटॅमिन सी मुळे पण एक अँटीऑक्सिडंटचा रोल आपल्या शरीरामध्ये ओके. कायम होतो. तर ते एक फायद्याचं आपण त्याच्यामुळे जुने लोक जे ताक घ्यायचे जेवण झाल्यानंतर, लिंबू सरबत वगैरे घ्यायचे, ताक घ्यायचे, तर त्याचा फायदा आपल्या शरीरावर निश्चितच व्हायचा. म्हणजे जी जुनी लोक होती Yes. त्यांचं मेडिकल सायन्स तेव्हा इव्हॉल्व नव्हतं एवढं, नव्हतं. पण मग त्यांना ते कुठं अनुभवातून माहित होतं की Yes. आपण हे आपल्यासाठी चांगलं आहे, बरोबर. हे पिल्याने मला चांगलं वाटतंय. तर एकदम परफेक्ट तुम्ही त्याचं उत्तर दिलंय. आपण आता डाएट बद्दल बोललेलोच आहोत, पण डाएट आपल्या लाईफस्टाईलचा एक पार्ट आहे. करेक्ट. तुम्ही आता एखादा असा व्यक्ती आहे, त्याची लाईफस्टाईल कशी आहे की त्याची लाईफस्टाईल बघूनच तुम्ही सांगू शकता की अरे याला डायबिटीज होणार. 100% आजकालची जी लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे, तर त्याच्यामुळे डायबिटीजचे रुग्ण ओळखता येणं खूप सोपं झालंय. कारण पहिले डायबिटीजचे रुग्ण फार कमी बघायला मिळायचे, कारण सगळ्यांचं लाईफस्टाईल हे खूप चांगलं राहायचं किंवा सात्विक जीवनशैली म्हणू आपण त्याला. आताचं जे लाईफस्टाईल आहे ते बदलत चाललंय, त्याच्यामुळे डायबिटीजचं प्रमाण वाढत चाललंय. Yes. आता त्या लाईफस्टाईलला आपण असं म्हणू की जो खूप स्ट्रेसमध्ये वागणारा एखादा व्यक्ती असेल, फॉर एक्झाम्पल आपण त्या व्यक्तीचं आपण फॉर एक्स नाव देऊ, Yes. तर त्याला आपण म्हणू की तो खूप स्ट्रेसमध्ये राहतो, कंटिन्यू धावपळ करत असतो, खूप धावपळ करणारा व्यक्ती आहे किंवा अति स्ट्रेसमध्ये असणारा व्यक्ती आहे, त्याचं तब्येत वाढत चालली आहे, तो ओबेज आहे, म्हणजे त्याची पोटाचा जो घेर आहे तो वाढलेला आहे, त्याच्या शरीरावरची जी चरबी आहे ती वाढलेली आहे, परत त्याच्या चेहऱ्यावर नेहमी टेन्शन आहे, स्वेटिंग जास्त होत आहे, तो काम करत नाही आणि हळूहळू त्याचं वजन ज्यावेळेस वाढत चालतं त्याला आपण ओबेसिटी म्हणूया. आणि त्याची एक्सरसाइज कमी म्हणजे करण्याची कॅपॅसिटी ती कमी आहे, तो एका जागेवर जास्त बसून राहतो, तो चहा कॉफीचं सेवन जास्त करतो, तो गोड खाण्याचं प्रमाण जास्त आहे, नॉन व्हेजिटेरियन फूड प्रेफर करतो किंवा अल्कोहोल की काही व्यसन वगैरे दुसरे आहेत, तर त्याला आपण डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणू शकतो की याला पुढे जाऊन डायबिटीज 100% होणार. का होणार? कारण त्याची जीवनशैली तशी आहे. जीवनशैली म्हणजे काय की तो हळूहळू ह्या सगळ्या ज्या गोष्टी तो कंझ्युम करतो, हळूहळू त्याचं वेट गेन होतंय, ओबेसिटी होते. ओबेसिटी जसं जसं वाढेल किंवा शरीराची म्हणजे वजन जसं असं वाढेल किंवा चरबीची जी मात्रा आहे ती शरीरामध्ये ती वाढेल. त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स फार लवकर होतो. इन्सुलिन रेजिस्टन्स एकदा आला की शुगर 100% पुढच्या 3 ते 5 वर्षांमध्ये त्याला होण्याची खूप दाट शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे डायबिटीजमध्ये, की तुमचं डाएट, एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल ह्या त्रिसूत्री आपण त्याला म्हणू. हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही डायबिटीज पासून दूर राहू शकता. परफेक्ट. आणि एकदम परफेक्टली ऍड्रेस झाला की तुमच्या म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की तुमची फिजिकल बॉडीचं स्ट्रेन वेगळं, पण मग मेंटल स्ट्रेनमुळे तुम्हाला ह्या लाईफस्टाईल डिझिजेस ऍक्च्युली मेंटल स्ट्रेनमुळेच होऊ शकतात. अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपण 10-10-10 चा रूल एक सांगू शकतो. म्हणजे आपण आता जस्ट लाईफस्टाईल बद्दल बोलतोय की जो एक सिंपल रूल आपण जर फॉलो केला, 10-10-10 चा रूल जर फॉलो केला प्रत्येकाने, तर 10 मिनिट्स वॉक 3 टाइम्स अ डे, म्हणजे सकाळी नाश्त्यानंतर 10 मिनिटं थोडंसं चाललात तुम्ही, परत दुपारी जेवणानंतर 10 मिनिटं चाललात आणि संध्याकाळी जेवणानंतर जर 10 मिनिटं चाललात, ऍटलिस्ट हे 30 मिनिटं दिवसातून जर चालले ना, तरी बऱ्यापैकी शुगरचे स्पाइक आपण कमी करू शकतो. वाव. याला आपण 10-10-10 चा रूल म्हणू. तर हे जर आपण एक बेसिक रूल आहे, एक खूप सिंपल आहे, आपण ते विसरतो फॉलो करायला, की हा जर रूल आपण फॉलो केला प्रत्येकाने तरी बऱ्यापैकी शुगर स्पाइक आपण कमी करू शकतो. येस. तर हा एक सिंपल ट्रिक आपण म्हणता येईल की आपण प्रत्येकाने जर फॉलो केली
की त्यांनी पण बऱ्यापैकी शुगर स्पाइक आपण कमी करू शकतो आणि डायबिटीजचे होणारे पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपण टाळू येस, म्हणजे सगळ्यात सोपा म्हणजे शकतो. सोपा उपाय. सगळ्यात सोपा उपाय आहे. म्हणजे पैशाने सुद्धा वेळेने सुद्धा Yes, 10 100%. मिनिट. अमेझिंग. म्हणजे पहिले आपण म्हणायचो की लोक शतपावली शतपावली करेल की 100 पावलं तुम्ही जेवल्यानंतर 100 पावलं ऍटलिस्ट ते चालायला पाहिजे. चालून यायला पाहिजे. मग 100%. तुम्ही म्हणता की 10 मिनिटं चालायला पाहिजे. परफेक्ट. तसं आयडियली म्हटलं जातं की 45 मिनिट्स टू 1 आवर ची एक्सरसाइज डेली पाहिजे आणि ती पण मॉडरेट स्वरूपातली. मॉडरेट स्वरूपातली म्हणजे काय आहे की जोपर्यंत तुम्हाला तुमचं हार्ट रेट वाढत नाही, हृदयाचे ठोके जे असतात आपले 60 ते 100 असतात नॉर्मल माणसाचे 60 ते 100, तर त्याच्यापेक्षा एक 25% आपण 100 ते 125 पर्यंत जायला पाहिजे. खूप सारा घाम यायला पाहिजे आणि तुम्हाला थकवा आला पाहिजे. इतकं जर तुम्ही मॉडरेट लेवलची एक्सरसाइज 45 मिनिट जर डेली केली तर तुम्ही डायबिटीज आणि हृदयरोगापासून दूर राहू शकता. म्हणजे एखाद्याची लाईफस्टाईल जरी स्ट्रेसफुल जरी असली, करेक्ट. त्यांनी घाम येऊपर्यंत जर एक्सरसाइज केली तर बऱ्यापैकी त्यांचं कॉर्टिसॉल वगैरे बॅलन्स होऊ शकतं येस, का? होऊ शकतं. कॉर्टिसोल लेवल्स कमी होतात. डोपामिन, सिरोटोनिन नावाचे जे काही Yes. हॉर्मोन्स आहेत ते त्याला आपण गुड हॉर्मोन्स म्हणतो किंवा एक स्ट्रेस हॉर्मोन्सला सप्रेस करणारे हे हॉर्मोन्स म्हणतो. येस. तर हे हॉर्मोन ज्यावेळेस आपल्या शरीरात वाढतात आणि कॉर्टिसोल लेवल्स कमी होतं तर त्यावेळेस आपण हे जे आजार म्हणतो शुगर बीपी सारखे आजार ते कमी होतात शरीरात. नक्कीच कमी होतात. अमेझिंग. म्हणजे जरी लाईफस्टाईल तुमची स्ट्रेसफुल असली, आपण आता लाईफस्टाईल सगळ्यांना चेंज करणं पॉसिबल नाही होत, बट 30 मिनिट वॉक करणं म्हणजे Daily मोठं चॅलेंज नाहीये. नाहीच आहे. प्रत्येक जण करू शकतो. 30 मिनिटं स्वतःसाठी नाही काढू शकलं तर मग मग काय? लाईफच नाहीये. आणि त्याच्यात अजून एक मी ऍड करीन की लाईफस्टाईलमध्ये आता आपण बोललोच आहे की एक डाएट बद्दल थोडंसं बोलणं झालं, त्याच्यानंतर एक्सरसाइज बद्दल बोलणं झालं, एक बेसिक एक्सरसाइज Yes. आणि मॉडरेट लेवलची एक्सरसाइज आणि तिसरी गोष्ट म्हणजे योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम. त्याला आपण ध्यान धारणा म्हणतो. येस. तर ह्या 3 जर गोष्टी आपण तिन्हीतून एकही गोष्ट जर केली तर आपण 30 मिनिटं व्यायामासाठी दिले आणि 30 मिनिटं स्वतःसाठी दिले. आता या स्वतःसाठी म्हणजे काय की थोडंसं ध्यान धारणा केली, त्याच्यामध्ये तुम्ही एक कोणाकडून एक ट्रेनरकडून तुम्ही जर योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम शिकले आणि ते जर रेग्युलरली 30 मिनिटं जर केले तर त्याच्यामुळे तुमचं स्ट्रेस लेवल खूप कमी होणार आहे. शरीरातले जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत ते कमी होणार आहेत आणि निश्चितच त्याचा शुगरवर चांगला परिणाम आहे. म्हणजे डायबिटीज आपण डिले करू शकतो. आपण डिलेइंग द डायबिटीज म्हणू, तर तसं आपण नक्कीच करू शकतो. वाव. म्हणजे आमच्या काही पुस्तकांमध्ये तर असं लिहिलं आहे, अशा काही स्टडीज आहेत तर त्याच्यामध्ये सांगितलंय की WHO पण सांगितलंय की यू कॅन डिले द डायबिटीज फॉर 3 to 5 years आफ्टर चेंजिंग दीज लाईफस्टाईल थिंग्स. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. म्हणजे तुम्हाला एकही गोळी न घेता. एकही गोळी न घेता एवढ्या गोष्टी होऊ शकतात. फक्त तुम्ही दिवसाला अर्धा ते 1 तास स्वतःसाठी दिला पाहिजे. द्यायलाच पाहिजे. तर आपण आता लाईफस्टाईल बद्दल बोलतोच आहे, ब्रॉडर लाईफस्टाईल बद्दल. आपण थोडं अजून झूम इन करू. करेक्ट. स्लीप म्हणजे आपला 1/3 पार्ट ऑफ आवर लाईफ, पण मग तो 1/3 वरून बऱ्यापैकी कमी झालाय किंवा मग आपला झोपण्याचा जो वेळ आहे एकदम उशिरा झाला. 12-1 वाजता झोपायला, उठायला सुद्धा मग आपल्याला समजा ज्यांना धावपळीचे जीवन आहे ते 6-7 ला उठताय, तर झोप पण कुठेतरी कमी झाली किंवा मग डिले होत चालली. तर मग झोपेचा किती इम्पॅक्ट आहे डायबिटीज होण्यावर? खूप महत्वाचा भाग आहे. कारण झोपेमध्ये आपली बॉडी जेवढी रिलॅक्स करत असते तेवढी रिचार्ज होत असते. जसं आपण फोनला रिचार्ज करतो तसं आपलं शरीर आपल्या झोपेमध्ये रिचार्ज होत असतं. त्याला आपण एक स्लीप सायकल म्हणूया. तर स्लीप Yes. सायकल प्रॉपर जर फॉलो झाली रेग्युलरली आणि स्लीप पॅटर्न जर व्यवस्थित जर असेल तुमचा, तर तुम्ही बऱ्यापैकी क्रॉनिक आजारांपासून दूर राहू शकता. असं म्हटलं जातं की ज्यांची स्लीप बऱ्याच वर्षांपासून डिस्टर्ब आहे त्यांनी ते हृदयरोगाला आमंत्रण देतात. तर हृदयरोग काय असा होत नाही एका दिवसात किंवा डायबिटीज काय एका दिवसात होणारा आजार नाही. त्याला बरेच वर्षचा इफेक्ट त्याचा तुमच्या झोपेचा, तुमच्या लाईफस्टाईलचा आणि डाएटचा असतो. तर झोपेचं सगळ्यात महत्वाचं प्रमाण आहे. तुम्ही जसं म्हटलंय की 30% ऑफ आवर लाईफ इज इन स्लीप. तर जर तुमची स्लीप जर व्यवस्थित असेल, त्याला आपण स्लीप हायजीन बद्दल थोडंसं बोलूया. तर स्लीप हायजीन काय आहे की बेसिकली स्लीप हायजीन एक होलिस्टिक अप्रोच आहे झोपेकडे बघण्याचा, की तुम्ही झोपेला जाताना तुम्ही कोणत्या मनस्थितीमध्ये झोपेला जाताय. आलं का लक्षात? म्हणजे काय की झोपेला जाताना तुम्ही तुमच्या रूमचं टेम्परेचर कसं आहे, तुमचं बेडिंग कसं आहे, तुम्ही माइंडनी किती फ्रेश आहात, तुम्ही मनाने किती आनंदी आहात, तुम्ही किती थकलेले आहात आणि तुम्ही किती रिलॅक्स आहात, तुमच्या ज्या सराउंडिंग असणार आहे ते किती शांत आहे.
आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला आपण एक स्लीप हायजीन म्हणूया. तर युजली एक स्लीप हायजीनमध्ये असं म्हटलं जातं की युजली थोडंसं फ्रेश होऊन म्हणजे बेसिकली थोडासा हातपाय धुवून तुम्ही झोपेसाठी जायला पाहिजे. एक मोकळे काही कपडे असतील ते वापरा. त्याच्यानंतर बेडिंग्स क्लिअर करा. आजूबाजूचं वातावरण सगळं शांत असलं पाहिजे. लाईट्स पूर्ण ऑफ असलेले पाहिजे. काही सुदिंग म्युझिक तुम्ही जर वापरलं तर खूप चांगलं आहे. त्यांनी डेल्टा वेव्हज जे म्हणतो आपण हा. ब्रेन मधले किंवा थीटा वेव्हज किंवा डेल्टा वेव्हज म्हणतो Okay. ते जास्त ऍक्टिव्हेट होतं. त्याच्यामुळे झोपेचं जे शेड्यूल आहे किंवा जी सायकल आहे ती प्रॉपर फॉलो होते आणि त्याच्यामध्ये जे गुड हॉर्मोन्स आहे, समजा मेलॅटोनिन नावाचं जे हम्म, हॉर्मोन हम्म. झोपेसाठी इफेक्टिव्ह असतं, तर ते व्यवस्थित सिक्रेट होतं. त्याच्यामुळे तुमची झोप व्यवस्थित लागते आणि बॉडीला पूर्ण रिचार्ज आणि रिलॅक्स करण्याचं काम झोप करत असते. तर त्याच्यामुळे जर तुमची झोप व्यवस्थित झाली की तुमचं बाकीचं आयुष्य सगळं छान अमेझिंग होतं. अमेझिंग. म्हणजे स्लीप हायजीन हा एक अजून लोकांना एवढ्या माहिती गोष्टी नाही. त्याच्याबद्दल माहित नाही. तर तुम्ही ते हायलाइट केलं. म्हणजे ऍक्च्युली एकदम इम्पॉर्टंट पार्ट ऍड्रेस झालाय म्हणजे स्लीप हायजीन. तर हा पण एक कन्सेप्ट आहे. जसं आहे. तुमचं डाएट साठी पण एक कन्सेप्ट आहे, तसं स्लीपचा सुद्धा एक आहे. येस. अमेझिंग. अजून असं केसेस आहे का ज्याच्यामध्ये प्री डायबेटिक जे आहे रुग्ण आहे त्यांना बऱ्याच वर्ष कळतच नाही की आपण प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहे, अशा केसेस असतात का? 100% भरपूर केसेस आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपण आता एक समजून घेऊ. तर डायबिटीज म्हणजे काय? म्हणजे त्याला आपण बाय डेफिनेशन डायबिटीज कशाला म्हणतो? पहिले ते आपण समजून घेऊया. मग आपण प्री डायबिटीज Yes. समजून घेऊ. डायबिटीज म्हणजे फास्टिंग ब्लड लेवल म्हणजे उपाशी पोटीची जर शुगर तुमची 126 किंवा त्याच्यापेक्षा वरती असेल, तर त्याला आपण डायबिटिक पेशंट म्हणतो. जेवणानंतर 2 तासांनी जर तुमची शुगर 200च्या वरती असेल, तर त्याला आपण डायबिटीज म्हणूया. प्लस किंवा एक रँडम शुगर चेक केली. रँडम म्हणजे तुम्ही खाता पिता नाही आले किंवा थोडंसं काहीतरी खाल्लेलं आहे. एक रँडम चेक केली आणि जर शुगर तुमची 200च्या वरती भरली, तर त्याला आपण शुगर म्हणूया. म्हणजे डायबिटीजचं डायग्नोसिस तिथे होतं. किंवा जर फास्टिंग HbA1c म्हणजे उपाशीपोटी केलेलं ब्लडमधलं HbA1cचं सॅम्पल घेतलं आणि ते जर HbA1c 6.5 पेक्षा जास्त आलं, 6.5 पेक्षा जर वरती आलं, तर त्याला आपण डायबिटीजमध्ये आहे असं म्हणतो. येस. तर डायबिटीजचं डेफिनेशन झालं. तर प्री डायबिटीज म्हणजे काय? तर 5.7 to 6.4 जर ज्याचं HbA1c असेल, म्हणजे ज्या पेशंटचं HbA1c 5.7 ते 6.4 म्हणजे 5.7 to 6.4 असेल, त्याला आपण प्री डायबिटीज रेंजमध्ये ओके. म्हणतो. मग आता प्री डायबिटीज रेंज म्हणजे कोणाची? की त्यांनी सतर्क राहायला पाहिजे. तर बरेचसे पेशंट असे असतात की ते प्री डायबिटीजमध्ये असतात, पण त्यांना लक्षणं काहीच नाही. त्यांना शुगरचे, डायबिटीजचे लक्षणं काहीच येत नाही. तर डायबिटीजची लक्षणं येत नाही म्हणून मग त्यांना जाणवत नाही तसं की आपण प्री Okay. डायबिटिक रेंजमध्ये आहे. त्याच्यामुळे HbA1c करणं किंवा शुगर चेक करत राहणं हे फार गरजेचं आहे. जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर डायबिटीज असेल, तर त्यांना रेग्युलरली शुगर चेक करणं फार गरजेचं आहे. हो. HbA1c चेक करून आपण हे सांगू शकतो की आता मी प्री डायबिटीज रेंजमध्ये आहे, तर मला आतापासून काळजी घेणं फार गरजेचं आहे. माझं जे काही लाईफस्टाईल जे बिघडत Yes. चाललंय किंवा जे अल्टर होत चाललंय, ते आपण थोडंसं नॉर्मल लेवलला जर आणलं, थोडंसं डाएट थोडंसं स्ट्रिक्टली फॉलो केलं, एक्सरसाइज केली, लाईफस्टाईल थोडंसं मॉडरेशन केलं, येस. तर मग तुम्ही ते प्री डायबिटीज रेंजमधून नॉन डायबिटिक रेंजमध्ये येऊ शकतो. म्हणून आपण त्याला आपण रिव्हर्सल म्हणतो किंवा हे म्हणतो Yes. की डायबिटीज आपण रिव्हर्स करतोय असं म्हणूया. पण बरेचसे पेशंट असे असतात की जे प्री डायबिटीज रेंजमध्ये असतात, पण त्यांना माहितीच नसतं डायबिटीज आहे की नाही, प्री डायबिटिक रेंजमध्ये आहे की येस. नाही. येस. का बरं माहित नसतं? कारण प्री डायबिटीजमध्ये कोणालाही काही सिम्पटम्स येत नाही. थोडासा थकवा वगैरे जाणवू शकतो, पण बाकीचे जे शुगर किंवा डायबिटीजमध्ये येणारे काही लक्षणं असतात, ते लक्षणं पेशंटला नाही जाणवत. मग आता ज्या ह्या टेस्ट आहे या किती फ्रिक्वेंटली केल्या पाहिजे, म्हणजे वर्षातून एकदा दोनदा कसं? आता मी तर सजेस्ट करेल की ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीसचे रुग्ण आहेत, म्हणजे समजा माझ्या फॅमिलीमध्ये आई वडिलांमध्ये किंवा आजोबांमध्ये जर डायबिटीज आहे, तर आजकालच्या जसं स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे, आजकालच्या जगामध्ये 30-35 पासून चालू करायला पाहिजे. पहिले म्हणायचे की 40शी ओलांडली की तुम्ही सुरू करा. पण आता तर मी म्हणेन की तुम्ही 30 क्रॉस केलं की 30 क्रॉस केल्यानंतर तुम्ही एक फुल बॉडी चेकअप वर्षातून एकदा केलंच पाहिजे. वर्षातून एकदा फुल बॉडी चेकअप करणं फार गरजेचं आहे. कारण यंग डायबिटीज खूप दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि त्याच्यामुळे होणारे जे हृदयरोग आहे म्हणजे किंवा कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे हार्ट अटॅक झालं किंवा स्ट्रोक झालं, याचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. कारण डायबिटीज हा एका दिवसात होणारा आजार नाही. त्याच्यावर आपल्याला वॉच ठेवून राहणं फार गरजेचं आहे. तर मग रेग्युलरली दर वर्षातून एकदा चेकअप करत राहणं फार गरजेचं आहे. आणि जे डायबिटिक आहेत त्यांनी दर 2 महिन्याला 3 महिन्याला आपल्या डॉक्टरला संपर्क साधावा, त्यांच्याशी फॉलोअप ठेवावा आणि त्याच्यानुसार रेग्युलरली 3 मंथली चेकअप करून आणि मग त्याच्यानुसार गोळ्यांचा डोस आणि
मॉडिफिकेशन करायला पाहिजे. आता तुम्ही बोललात की डायबिटीसचा इम्पॅक्ट तुमच्या हार्टवरती 100% होतो. हो. म्हणजे याच्यामध्ये किती म्हणजे कार्डियक ज्या हे असतील डिझिजेस असतील त्याच्यासाठी डायबिटीज हा किती मोठा फॅक्टर आहे किंवा किती कॉमन फॅक्टर आहे? 70 to 80% मी तर म्हणेल. कारण डायबिटीज आणि हायपर टेन्शन जवळपास 80 ते 90% म्हणजे कार्डियक जे फॅक्टर्स आहेत, म्हणजे आपण ज्यांना म्हणू की हृदयरोगाचे जे पेशंट्स आहेत, तर त्याच्यातले 70 ते 80% लोकांना डायबिटीज किंवा बीपी मधला एकतरी आजार असतो. तर डायबिटीज हा खूप मोठा चंक आहे ज्याच्यामुळे हृदयरोग होतोय आपल्याला. तर त्याच्यामुळे आणि बऱ्याच पेशंट्समध्ये शुगर ही अनकंट्रोल्ड राहिल्यामुळे हृदयरोग उद्भवतो. हृदयरोग काही एका दिवसात उद्भवत नाही किंवा हार्ट अटॅक एका दिवसात येत नाही. हळूहळू ब्लॉकेजेसचं जे प्रमाण आहे ते वाढत कशामुळे जातं की शुगर अनकंट्रोल्ड राहणं. शुगर अनकंट्रोल्ड जर दिवसेंदिवस राहत गेली तर रक्तवाहिन्यांमध्ये इन्फ्लेमेशन होतं. हळूहळू इन्फ्लेमेशन होऊन चरबीचा लेअर तयार होतो. चरबीचा लेअर तो वाढत जातो, त्याचं ब्लॉकेजेसमध्ये रूपांतर होतं आणि ब्लॉकेजेसमध्ये रूपांतर होऊन मग अटॅक येतात. अटॅक एका दिवसात येत नाही. इट इज अ प्रोसेस. मग ते हळूहळू स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी. म्हणून रेग्युलरली वॉच ठेवणं, शुगरवर रेग्युलरली लक्ष ठेवून राहणं फार गरजेचं आहे. ओ माय गॉड. हा, म्हणजे खूप लोकांना ह्या गोष्टी माहित नाही. कॉमन लोकांना तर माहितच नाही. बरोबर. की तुमच्या हार्ट वरती जो इम्पॅक्ट आहे डायबिटीसचा, त्यामुळे ह्या ज्या टेस्ट आहे डायबिटीसच्या, त्या आफ्टर 35 ह्या डेफिनेटली करायलाच हव्यात. 100%. तर तुमच्या कार्डियकच्या जे डिझिजेस आहे त्या सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतात. 100%. ओ माय गॉड. तर बरेचसे पेशंट मला असं म्हणतात की डायबिटीज बरा होतो का? तर मी त्यांना म्हणतो बरा तर नाही, पण मग आपण त्याला काही वेळासाठी रिव्हर्स करू शकतो. आता मेन काय आहे, बऱ्याचशा लोकांचं संभ्रम असा असतो की डायबिटीज हा बाकीच्या रोगांपेक्षा वेगळा कसा आहे की आपण 1 महिना ट्रीटमेंट घेतली, समजा मला सर्दी खोकला झाला किंवा निमोनिया झाला, मी 1 महिना ट्रीटमेंट घेतली, 14 दिवसांची ट्रीटमेंट घेतली की निमोनिया कमी होतो किंवा बरा होऊन जातो पूर्णपणे. तसंच काही लोक असे येतात की आता 3 महिने ट्रीटमेंट घेतली सर मी तुमची, माझी शुगर एकदम नॉर्मलला आली आहे, आता मी गोळ्या बंद करतो. बरेचसे पेशंट असे होतात की 3-4 महिने गोळ्या खातात शुगरच्या, शुगर नॉर्मलला येऊन जाते, पेशंट निघून जातात, गायब होतात. 1 वर्षाने येतात त्यावेळेस त्यांची शुगर मागच्या वर्षी जर 200 असेल तर आता 400 घेऊन येतात हळूहळू. तर याला म्हणतात आपण फॉलो प्रॉपर न ठेवणं. मग त्याच्यामुळे हे लक्षण म्हणजे हे एज्युकेशन, आपण त्याला पेशंट एज्युकेशन म्हणू. पेशंट एज्युकेशन फार महत्वाचं आहे. पेशंटला आपण सांगितलं पाहिजे रेग्युलरली की फॉलोअप ठेवणं आणि तुमच्या शुगरवर वॉच ठेवणं गरजेचं काय. ऍक्च्युली गरजेचं आहे की समजा तुमचा डायबिटीसचा किंवा शुगरचा तुमच्या हृदयावरती इम्पॅक्ट होणार असेल तर मग डेफिनेटली फॉलोअप खूप इम्पॉर्टंट गरजेचं आहे. प्रत्येकाने केलं पाहिजे. आपण आता डायबिटीसच्या जेंडर्स मध्ये डिफरन्सेस समजून घेऊ की महिलांमध्ये डायबिटीज होण्याचे चान्सेस पुरुषांपेक्षा कमी असतात का, किंवा जे वुमन आणि मेन मध्ये सिम्पटम्स वेगळे असू शकतात का? पहिले असं म्हणायचे की महिलांमध्ये थोडंसं शुगर होण्याचं प्रमाण कमी असेल किंवा डायबिटीसचं प्रमाण कमी असायचं. त्याचे कारण फार वेगळे होते. काही कामाचं म्हणजे त्यांचं लाईफस्टाईल थोडंसं त्या काळात वेगळं असावं. त्यांचे कामाचं प्रमाण थोडंसं जास्त होतं मेल्सपेक्षा. त्यांना थोडंसं हेल्थ इश्यूज कमी राहायचे. हॉर्मोनल काही फॅक्टर्स त्याच्यावर काम करतात. त्याच्यामुळे असं म्हणायचे. पण आजच्या जगात जर विचार केला तर महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये डायबिटीसचं प्रमाण सेम मानलं जातं. सेम मानलं जातं. आता तुम्ही जसं म्हटला की फिमेल्समध्ये काही गोष्टी आहेत, समजा आपण पीसीओएस म्हणतो, त्याला आपण आता नवीन पीसीओएसचं नाव नवीन झालं, पीएमओएस म्हणतो त्याला, पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हॅरियन सिंड्रोम. आता पहिले पीसीओडी म्हणायचो किंवा पीसीओएस म्हणायचो आपण, आता त्याचं नाव WHO ने चेंज करून पीएमओएस केलं, म्हणजे पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक एंडोक्राइनोपॅथी किंवा ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणतो आपण. आता ह्याला नाव बदलायचं कारण एकच आहे, कारण पीसीओडी हा काही एक आजार नाही. तो फक्त ओव्हरीजचा आजार नाही. म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर झाल्या किंवा डिले झाल्या ज्याला आपण पीसीओडी म्हणत नाही. नुसतं शरीरामध्ये होणारे हॉर्मोन्सचे बदल त्याला आपण पीसीओडी, त्याच्यामुळे पीसीओडी होतो. त्याच्यात तुम्हाला वजन वाढणं झालं, इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झालं म्हणतो, किंवा डायबिटीसचं प्रमाण वाढणं म्हणतो, कोलेस्ट्रॉलचं लेवल वाढणं म्हणतो, स्किनमध्ये काही चेंजेस होतात, स्किनमध्ये काही बदल होतात. जे मेन्स्ट्रुअल सायकल्स म्हणतो तर त्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटी ज्यावेळेस होते, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र करतो त्याला आपण आता पीसीओडी म्हणतो.
ओके. मग पीसीओडी हा एकच आजार नसून हा एक कॉम्बिनेशन ऑफ, त्याला आपण डिसऑर्डर्स म्हणू शकतो किंवा एक Okay. कॉम्बिनेशन ऑफ डिसीज म्हणू शकतो. ओके. तर हा एक मोठा आजार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला शुगर वाढणे, हम्म. कोलेस्ट्रॉल वाढणे, शरीरातले काही हॉर्मोन्स वर खाली होणे येस. आणि चरबीचं प्रमाण वाढत चालणे, ओबेसिटी होणे आणि मग नंतर त्याचं कन्व्हर्जन हायपरटेन्शन, डायबिटीज आणि हृदयरोग याच्याकडे वाटचाल होणे, याला आपण तसं म्हणू शकतो. तर मग पीसीओडी हा डायबिटीजवर खूप जास्त लिंक्ड आहे. ज्या लोकांना पीसीओडी आहे किंवा पीसीओएस आहे तर त्यांना आपण डायबिटीज होण्याचं प्रमाण फार जास्त आहे. ओके. हो, कारण त्यांच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स फार जास्त असतो, कॉर्टिसोल लेवल जास्त असतात, चरबी जास्त असते, लिपिड टिश्यू म्हणजे काय आपण त्याला म्हणू की चरबीचं प्रमाण जास्त असतं तर इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त, Yes, इन्सुलिन yes. रेजिस्टन्स जास्त, मग शुगर होण्याचं प्रमाण जास्त. मग त्याच्यानंतरचे कॉम्प्लिकेशन्स तर वाढतच चालतात. ओके. Yes. म्हणजे हे काही फॅक्टर्स आहे जे महिलांमध्ये वेगळे आहे किंवा हो. मग ते रिझन्स आहे महिलांमध्ये डायबिटीज होण्याचे. हो. आणि अर्बन वुमन यांच्यामध्ये ओबेसिटीचे रेट पण खूप जास्त होत चाललं. पहिले आपण किती लोकांना माहिती होतं की पीसीओडी म्हणजे काय किंवा पीएमओएस म्हणजे काय, हे खूप कमी लोकांना माहिती होतं. आजकाल आपण प्रत्येकाला विचारतोय तर पीसीओडी खूप फिमेल्समध्ये, यंग फिमेल्समध्ये खूप कॉमन झालाय. त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनशैली कारणीभूत आहे. तर जीवनशैली कारणीभूत काय आहे, कारण सगळं वेस्टर्नाइज होत चाललंय. यंग फिमेल्समध्ये काय आहे की तुम्ही जसं म्हटले अर्बन सिटीज म्हणजे सिटीजमध्ये का बरं वाढत चालला, अर्बनायझेशनमुळे का बरं पीसीओडी वाढत चालला, कारण लाईफस्टाईल चेंज झाली, डाएट चेंज झालं, फास्ट फूड वाढत चाललं, सगळ्यांना सोपं होत चाललंय सगळं. टेक्नॉलॉजी जशी जशी पुढे चालली तसं तसं सगळं इझी, जंक फूड वाढत चाललं, स्ट्रेस वाढत चालला, एक्सरसाइज कमी झाली, बैठी काम जास्त झालं. तर बरोबर. बैठी काम एका जागेवर बसून मग वेट गेन होत चाललं. वेट गेन झालं की इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त आणि एक्सरसाइज नाही. तर एक्सरसाइज नसल्यामुळे काय होतं की हे जे हॉर्मोन्स आहेत तर त्याचं जे लेवल्स आहे ते इरेग्युलर होतं. तर बरोबर. त्याच्यामुळे मग पीसीओएस होणं आणि पीसीओडीच्या असोसिएशन मधले जे आजार आहेत जसे शुगर आहे, ओबेसिटी आहे, हायपरटेन्शन आहे, या गोष्टी नंतर वाढत जातात. ओके. येस. तर मग पीसीओडी हा एकच आजार नसून हा ग्रुप ऑफ डिसीजेस आपण त्याला म्हणूया. ऍक्च्युली अर्बन वुमनला हेल्थ पण तेवढीच ऍक्सेसिबल आहे आणि काय म्हणतात डिझिजेस सुद्धा तेवढा त्याला आपण टेक्नॉलॉजीमुळे म्हणूया या. किंवा लाईफस्टाईलमुळे म्हणूया. लाईफस्टाईलमुळे येस. की त्यांना हेल्दी गोष्टी पण लवकर ऍक्सेसिबल आहे, अनहेल्दी गोष्टी पण लवकर ऍक्सेसिबल. बरोबर. पण मग त्यांचा मनावरचा कंट्रोल आता Correct. ठरवेल की ते कुठल्या साईडला जाणार. बरोबर. तर टेक्नॉलॉजीला आपण डबल एजेड स्वॉर्ड म्हणूया, येस. दुधारी तलवार. येस. का बरं? कारण तुम्ही तिचा कसा वापर करता हे त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. तुम्ही जर तिचा चांगला वापर केला तर तुम्ही स्मार्ट वॉचचा वापर केला किंवा काही अजून काही डिव्हाइसेस आहेत त्याचा जर वापर केला तर तुम्ही वॉच ठेवू शकता आपल्या शरीरामध्ये होणारे बदल. तुमचं शुगर आहे, बीपी आहे, हार्ट रेट आहे, काही घटक आहेत, त्याचा आपण जर रेग्युलर वापर केला ह्या डिव्हाइसेसचा तर त्याला आपण वॉच ठेवू शकतो ह्या आजारांवर. येस. पण टेक्नॉलॉजीमुळे उलट काय होत चाललंय की माणूस सेडेंटरी होत चाललाय, आळशी होत चाललाय. आळशी होत चाललंय. मग त्या लाईफस्टाईलमुळे हे जे आजार आहेत ज्याला आपण क्रॉनिक डिसीजेस म्हणतो Yes. ते हळूहळू वाढत चालले. म्हणून आपण अर्बनायझेशनमुळे हे जे आजार आहेत ते वाढत चाललेले असतात. कदाचित स्ट्रेस पण एक मेजर फॅक्टर Major आहे factor आहे. जो त्याला असोसिएटेड आहे. बरोबर. म्हणजे स्मार्ट वॉच फक्त एक फॅशन स्टेटमेंट म्हणून घालू नये, बरोबर. तर मग त्याचा फायदा तुमच्या स्मार्टली वापर केला तर तो स्मार्ट व्हायचा. ऍक्च्युली परफेक्ट. आपण आता बोलतोच आहे, तर मग आपण आता एक प्री डायबिटीजचं तुम्ही आपण मगाशी बोललो की बरोबर. रिव्हर्सिबल होऊ शकतो, तर त्याच्यावर थोडं भर देऊया की प्री डायबिटीज रिव्हर्सिबल आहे का, आणि की एकदा झाला की पुढे तो डायबिटीज मध्ये रूपांतर होणारच असं असतं का? आता हा खूप महत्वाचा प्रश्न आपण समजून घेऊ की व्हॉट इज डायबिटीज, प्री डायबिटीज आणि डायबिटीज रिव्हर्सल. आता डायबिटीज रिव्हर्सलचं फॅड खूप वाढत चाललंय हळूहळू. मी त्याला म्हणेल की हे काही वेगळं, त्याला फक्त एक नाव दिलं डायबिटीज रिव्हर्सल. ऍक्च्युली WHO ने सुद्धा डायबिटीज रिव्हर्सलला मान्य केलेलं आहे. त्याला आपण रेमिशन म्हणतो. त्याला डायबिटीज रिव्हर्सल नाही म्हणत WHO, त्याला आपण रेमिशन म्हणतो. ओके. रेमिशन म्हणजे त्याला आपण फक्त सप्रेस करून ठेवलं असं म्हणूया डायबिटीजला. तर डायबिटीज किंवा प्री डायबिटीज रिव्हर्सल किंवा डायबिटीज रिव्हर्सल आपण हे लक्षात घेऊ. बेसिकली डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय की आपण आता समजा माझी शुगर स्पाइक होते जेवणानंतरची, 200च्या वरती जाते किंवा 250 जाते, तर तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल चेंज केली, तुमच्या हॅबिट्स चेंज केल्या, खाण्यापिण्यात खूप जास्त अग्रेसिव्हली बदल केले, तर
शरीरातला जो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, हम्म. तर तो हळूहळू कमी व्हायला लागतो. जो इन्सुलिन रेझिस्टन्स तुमचा वाढलेला असतो तो कमी व्हायला लागतो. जर चांगली एकदम ऍक्टिव्ह एक्सरसाइज, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल केली, वापरली तुम्ही, तर मग तुमच्या शरीरातले होणारे जे बदल आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही काही प्रमाणात डायबिटीज रिव्हर्सल नक्कीच करू शकता. ओके. तर त्याला काही स्पेसिफिक नॉर्म्स आहेत, ते जर फॉलो केले तर तुम्ही डायबिटीज रिव्हर्स काही प्रमाणात करू शकतात. तर असं म्हणता येईल की जर तुम्ही एकदम स्ट्रेन्युअस एक्सरसाइज केली डेली 1 hour to 1.5, म्हणजे जवळपास 1 तास जर रोज एक अग्रेसिव्हली व्यायाम केला, जिम ट्रेनिंग केली, त्याला आपण नुसतं व्यायाम म्हणजे पायी चालणं म्हणू नये, तर त्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला पाहिजे. तर आता आपण त्याच्याकडे थोडंसं वळूया. स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला पाहिजे, तर मसल ट्रेनिंग म्हणू आपण, किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग जर केलं तर मसलमध्ये जे रिसेप्टर असतात, जसं चरबीवरचे काही रिसेप्टर असतात किंवा मसलवर काही रिसेप्टर असतात, तर ते रिसेप्टर जास्त ऍक्टिव्हेट होतात. तर ते जर रिसेप्टर जास्त ऍक्टिव्हेट झाले की इन्सुलिन त्याच्यावर चांगलं काम करायला चालू होतं. तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. तर इन्सुलिन जर सेन्सिटिव्हिटी वाढली मसलच्या त्या पेशींवरची, तर शुगर लवकरात लवकर कमी व्हायला चालू होते. शुगर फ्लोट होणं ज्याला आपण म्हणतो, तर रक्तामधली शुगर फ्लोट व्हायला लागते. जर ते सेन्सिटिव्हिटी कमी झाली, म्हणजे ते जे लॉक खराब झालं, आपण मगाशी Yes. डिस्कस केलं की समजा सेलवरचं हे जर लॉक आहे, रिसेप्टर म्हणजे लॉक आहे आणि इन्सुलिन म्हणजे त्याची चावी आहे, तर ते जर लॉक खराब झालं आणि त्याच्यावर तुम्ही किती पण चावी ऍक्ट करण्याचा जर प्रयत्न केला तर ते लॉक उघडत नाही. तर त्याला सेन्सिटिव्ह करण्याचं हे काय पर्याय काय, तर तुम्ही एक्सरसाइज करा, तुमची लाईफस्टाईल चेंज करा, डाएट बदला, त्याची सेन्सिटिव्हिटी वाढेल. मग तुम्ही कमी इन्सुलिन जरी असेल तर ते लवकर उघडेल आणि सेलमध्ये पटापट इन्सुलिन शुगर आतमध्ये घुसेल आतमध्ये आणि जाईल. शरीरामधली जी फ्लोट होणारी जी शुगर होती ती कमी होईल. वाव. रक्तामधले जी फ्लोट होणारी जी शुगर होती ती कमी होईल. मग शुगर एकदा कमी व्हायला लागली की मग ऑटोमॅटिकली डायबिटीज रिव्हर्सल म्हणू शकतो याला आपण. हळूहळू हा डायबिटीज आपण रिव्हर्स करू शकतो. पण त्याला एक प्रमाण आहे, त्याला एक लेवल आहे. कारण काही प्रमाणात जेनेटिक्स तिथं काम करते, Yes. काही प्रमाणात तुमचं लाईफस्टाईल काम करते आणि काही फॅक्टर्स जे आपल्याला माहिती नाहीत ते पण तिकडे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, ते तिथं काम करतात. तर त्याच्यामुळे हा जवळपास 30 ते 60%, 30 to 60% आपण डायबिटीज रिव्हर्स करू शकतो 3 ते 5 वर्षापर्यंत. ओके. जर पुढे जाऊन इन केस तुम्हाला टॅबलेट्स वगैरे घेण्याची किंवा ट्रीटमेंट घेण्याची जर गरज पडली तर त्या गोळ्यांचा डोसही फार कमी होऊन जातो. जर तुम्ही Wow. हे जर अग्रेसिव्हली सगळं लाईफस्टाईल आणि ते जर फॉलो केलं Yes. तर तुमचे डोस पण कमी होतात, मेडिकेशनचे, इन्सुलिनचे डोस कमी होतात, टॅबलेटचे डोस कमी होतात आणि हळूहळू डायबिटीज रिव्हर्स व्हायला लागतं. आणि तुम्ही बऱ्याच वर्ष त्याला रिव्हर्सल स्टेजमध्ये किंवा रिमिशन स्टेजमध्ये ठेवू शकता डायबिटीज. ते तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे डायबिटीज इज इन आवर हँड्स असं आपण म्हणू शकतो की डायबिटीज इज नॉट अ डिसीज, इट इज जस्ट अ सिंड्रोम विच इज इन आवर हँड. कारण आपण कसं वागतोय, कसं जगतोय, कसे विचार करतो, किती स्ट्रेसमध्ये आहे, हा या सगळ्यांचं एक सोल्युशन एकत्र येऊन आपण त्याला आपण म्हणू शकतो की डायबिटीजवर त्याचा इफेक्ट आहे. थोडक्यात सांगता Yes. येईल की डायबिटीज इज रिफ्लेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल. एक्झॅक्टली. एक सोप्या भाषेत डायबिटीज इज हा. रिफ्लेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल. आता तुम्ही एक्सरसाइज बद्दल तर बोललाच, पण किंवा मग वेट ट्रेनिंग असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, येस. तसंच आता इंटरमिटंट फास्टिंग हा पण एक टर्म मागील काही वर्षांमध्ये खूप प्रचलित झालाय. बरोबर. तर मग इंटरमिटंट फास्टिंग खरंच प्री डायबिटीज मध्ये मदत करतं का? हो, तर खूप फायदेशीर आहे. इंटरमिटंट फास्टिंग ज्या लोकांना डायबिटीज नाही अशा लोकांनी जर इंटरमिटंट फास्टिंग केलं तर त्यांना खूप फायद्याचं आहे. का बरं? कारण इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय की 16 तास तुम्ही उपाशी पोटी राहायचं किंवा खायचं नाही आणि 8 तास खायचं. म्हणजे 8 तास. सकाळी जर तुम्ही 10 वाजता नाश्ता करत असाल तर तुम्ही सरळ सरळ जेवण करून घेणे सकाळच्या वेळेत. Yes. सकाळच्या वेळेत का बरं जेवण करणं? कारण काही हॉर्मोन्स जे असतात ते जास्त ऍक्टिव्ह, आपले शरीर सकाळी जास्त ऍक्टिव्ह असतं, तर काही घटक असतात शरीरामधले, काही हॉर्मोन्स असतात ते जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असतात. तर त्याच्यामुळे सकाळी ब्रंच करून घेणं किंवा सरळ सरळ जेवण करून घेणं, ज्या लोकांना डायबिटीज नाही आहे त्यांनी, ते खूप फायदेशीर ठरतं. त्याच्यानंतर 8 तासाच्या आत, पुढच्या 8 तासाच्या आत दुसरं मील घेणं म्हणजे हम्म. जेवण करणं. संध्याकाळी 6 वाजता, सकाळी तुम्ही 10 वाजता जेवण करत असाल तर संध्याकाळी 6ला जेवण जर केलं, जुने लोक म्हणायचे की सूर्य मावळायच्या आत तुम्ही जेवण करून घ्या. तर ते फार गरजेचं होतं. म्हणून त्या लोकांनी इंटरमिटंट फास्टिंग हे त्यांचं नॅचरल लाईफस्टाईल होतं. हे Yes. आता आपण त्याला नाव दिलं इंटरमिटंट फास्टिंग. जुने लोक ते फॉलो नॅचरली करत होते. बरोबर. अलग लक्षात. तर त्याच्यामुळे सकाळी 10ला जेवण करणं, संध्याकाळी 6ला जेवण करणं आणि नंतर संध्याकाळी 6 नंतर किंवा 7 नंतर काही खायचं नाही. मग सकाळी परत 10 वाजेपर्यंत काही नाही, तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा हम्म. काही
ताक वगैरे घे. Yes. खूपच भूक लागली तर थोडंसं ताक किंवा म्हणजे काही हलका हलका ज्यूस हलका, किंवा आवळा ज्यूस yes. वगैरे असं काहीतरी घेऊ शकतात. तर जेणेकरून तुमची शुगर स्पाइक होणार नाही. शुगर एकदा स्पाइक होण्याचं कमी झालं, की इन्सुलिन रेझिस्टन्स होत नाही, इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते आणि शुगर तुम्हाला होणार नाही, डायबिटीज होणार नाही. तर इंटरमिटंट फास्टिंग नक्कीच फायदेशीर आहे. पण मी तुम्हाला सांगेल, की जे डायबिटीजचे रुग्ण आहेत, त्यांना इंटरमिटंट फास्टिंग नाही चालणार. का बरं? हां, जे अर्ली स्टेजमध्ये डायबिटीज आहेत, आता ज्यांना नुकताच डायबिटीज चालू झालाय किंवा आता जस्ट डायग्नोज झालं, तर त्यांच्यामध्ये इंटरमिटंट फास्टिंग काम करू शकतं. पण मग जे ॲडव्हान्स स्टेज ऑफ डायबिटीजमध्ये आहे, त्यांना इंटरमिटंट फास्टिंग मी ॲडवाईज नाही करत. कारण काय आहे, की त्यांच्या टॅबलेट्स चालू आहेत किंवा इन्सुलिन चालू आहे. त्यांना टॅबलेट्स आहे, इन्सुलिन आहे. तर टॅबलेट्स आणि इन्सुलिनमुळे काय होतं, की शुगर पटकन लो होऊन जाते. तर मग त्यांना हायपोग्लायसेमियाची रिस्क फार वाढते. तर 16 तास त्यांना उपाशीपोटी आपण त्या पेशंट्सला नाही ठेवू शकत. तर हायपोग्लायसेमिया आपण असं म्हणतो, की हायपोग्लायसेमिया इज मोर डेंजरस दॅन हायपरग्लायसेमिया. तर हायपोग्लायसेमिया जर झाला, तर त्याचे काही लक्षणं जर नाही समजले, तर पेशंट कोमामध्ये पण लँड अप होऊ शकतो, जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे जे डायबिटीजचे रुग्ण आहेत, जे ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये आहेत, त्यांनी इंटरमिटंट फास्टिंग अवॉइड करावं आणि त्यांच्या डॉक्टरांच्या कन्सल्टेशननुसारच त्यांनी डाएट आणि त्यांचं शेड्यूल फॉलो करावं. म्हणून मी जे ॲडव्हान्स डायबिटीज पेशंट आहेत, त्यांना आपण इंटरमिटंट फास्टिंग नाही ॲडवाईज करत. तुम्ही एक पार्ट मेन्शन केला की ब्रेकफास्टच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट ब्रंचच करा. Yes. की मग तिथून पुढे जे तुमचं इंटरमिटंट फास्टिंग म्हणून तुम्हाला मग काय होईल की संध्याकाळी तुम्ही जेवण करू शकता. करेक्ट. बट ब्रेकफास्ट स्किप केलात तर त्याचे काही इम्पॅक्ट आहे का? 100%. आता ज्या लोकांना डायबिटीज नाही यांनी तर नक्कीच ब्रेकफास्ट मिस नाही केला पाहिजे. तर जुने लोक म्हणायचे, की सकाळचं जे अन्न आहे किंवा सकाळचं जेवण आहे किंवा सकाळचा जो तुमचा नाश्ता आहे, तो एकदम राजासारखा असला पाहिजे. हां. दुपारचं जेवण आहे ते प्रजेसारखं असलं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण एकदम भिकाऱ्यासारखं असलं पाहिजे, असं जुने लोक म्हणायचे. जुने लोक तर ते खरंच आहे ऍक्च्युली. त्याचं कारण असं आहे, की सकाळचं अन्न जे आहे किंवा सकाळचा तुम्ही जो ब्रेकफास्ट म्हणतो ज्याला आपण, त्यावेळेस मी जेवण करण्याचं कारण असं देतो, की त्यावेळेस आपल्या शरीरातले काही हॉर्मोन्स असतात किंवा शरीरातली जी स्थिती असते, हॉर्मोनल लेवल असते, ती जास्त ऍक्टिव्ह असते. शरीराची जी म्हणजे ऍक्टिव्ह मोडमध्ये असतं शरीर. तर त्याच्यामुळे अन्न पचन करण्याची जी संस्था असते ती जास्त ऍक्टिव्ह असते. तर तुम्ही जर सकाळी ब्रेकफास्ट करण्याच्या ऐवजी सरळ सरळ जेवण जर केलं किंवा ब्रंचच केला, तर तो जास्त फायदेशीर ठरेल. कारण शरीर जास्त ऍक्टिव्ह मोडमध्ये असतं. अन्नाचं पचन चांगलं होईल, कॅलरीज लवकर शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होतील आणि शुगर स्पाइक जास्त होणार नाही. दुपारचं जेवण थोडंसं हलकं असावं. दुपारचं लंच थोडंसं हलका असावं. हलका असावं म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आपण भाजी-पोळी, वरण-भात जसं खातो, तर ते सकाळच्या नाश्त्यामध्येच तुम्ही जेवण हेवी करून घ्यावं. दुपारी लाईट एकदम स्प्राउट्स घेऊ शकता तुम्ही, मोड आलेले कडधान्य घेऊ शकता. एखादं एग घेऊ शकतात, पनीर घेऊ शकतात किंवा एखादं फ्रूट घेऊ शकतात दुपारच्या जेवणामध्ये. त्याच्यासोबत ताक वगैरे घेऊ शकतात. जेणेकरून तुमचं पोट भरेल, त्याला आपण सटायटी म्हणतो. आणि संध्याकाळचं जेवण एकदम कमी असावं. म्हणजे ते शक्यतो आपण 7 ते 8च्या दरम्यान करावं. जेवढं लवकरात लवकर करता येईल तुमच्या लाईफस्टाईलनुसार तेवढं बेटर आहे. आणि संध्याकाळचं जेवण एकदम अत्यल्प असावं, एकदम हलका असावं, जेणेकरून शुगरचं स्पाइक, कारण संध्याकाळी रात्री तुम्ही झोपणार आहे, मग शुगरचं स्पाइक होणार नाही याची काळजी घेतली जाईल, ऑटोमॅटिकली घेतली जाईल आणि झोपही व्यवस्थित लागेल आणि पचनक्रिया पण सुरळीत राहील. येस. म्हणजे तुम्ही समजा झोपले जरी आहात पण तुमचं मेटाबॉलिझम जर तुमच्या शुगर मेंटेन करण्यासाठीच चालू असेल, येस, तर ती झोप पण कुठेतरी डिस्टर्ब होत असेल. झोप पूर्ण होत नाही किंवा आपण त्याला म्हणू, की त्याचं रूपांतर काही ह्या क्रॉनिक डिसीजमध्ये हळूहळू होत राहील. म्हणजे अजूनही जैन कम्युनिटीमध्ये म्हणजे माझे काही फ्रेंड्स आहेत, ते सूर्य मावळायच्या आधी खाणं प्रेफर करतात. 100%. त्यानंतर आपण त्यांना कुठे बाहेर भेटलो, त्यांना किती म्हटलं की अरे आईस्क्रीम खा किंवा मग हे खा, ते अवॉइड करतात. त्याच्या मागे आहे त्याचं मागे एक आपण सायंटिफिक कारण आपण असं म्हणू शकतो, की संध्याकाळी नाही जेवण न करणं किंवा कमी खाणं किंवा अत्यल्प आहार घेणं, सूर्य मावळल्यानंतर न जेवणं, याचं कारणच ते आहे की मेटाबॉलिझम हळूहळू शरीर रिलॅक्सेशन मोडमध्ये जात असतं. बरोबर. शरीराचं मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं इव्हनिंगला, नाईटला. त्याच्यामुळे तुम्ही जर एकदमच हेवी आहार घेतला रात्री, युजली लोकांचं काय असतं की बऱ्याचशा लोकांचं मी बघितलंय, बरेचसे पेशंट्स उलट करतात. सकाळचं ब्रेकफास्ट एकदम करतच नाही, बऱ्याच लोक स्किप करतात. सकाळचं ब्रेकफास्ट करत नाही, दुपारचं जेवण थोडं थोडं करतात. युजली जे जॉबला किंवा ड्युटीवर जाणारे लोक असतात, तर ते दुपारचं जेवण हलका हलकं करतात किंवा डब्बा घेऊन जातात. त्याच्यामध्ये लिमिटेड आहार असतो, त्याच्यात आपण सगळ्या गोष्टी घेऊन नाही जाऊ शकत ना, त्याच्यामुळे ते पूर्ण आहार होत नाही. मग संध्याकाळी आल्यानंतर त्यांना भूक जास्त लागलेली असते, मग संध्याकाळचं जेवण सगळ्यात जास्त होतं, हेवी राहत.
मग त्याच्यात ते जेवढं दिवसभरात खाल्लेलं नसेल त्याचं डबल ते जेवण बरोबर. संध्याकाळी करतात. मग ऍक्च्युअली काय झालेलं असतं, शरीर सेटलिंग फेज मध्ये असतं रात्री हम्म. किंवा थोडंसं रिलॅक्सेशन फेज मध्ये जातं आणि तुम्ही अन्नाचा ओव्हरडोस घेतात ओके. रात्री. मग त्याच्यामुळे ऑलरेडी GI सिस्टम आपलं जे पचनक्रिया आहे ती मंदावलेली असते आणि त्याच्यावर तुम्ही ओव्हरलोड करतात. ओव्हरलोड केलं की मग शुगरचं स्पाइक होणं आणि बाकीचे आजार म्हणजे गट पूर्ण डिस्टर्ब होणं. बरोबर. त्याच्यामुळे जे होणारे आजार आहेत हे त्याच्यामुळे आहे, जीवनशैलीमुळे आहे. Oh my God. हो. आणि त्यातलं त्यात जेवण तर फार होतच, पण आजकाल असं पण आहे की हेवी जेवण जे आहे की नॉनव्हेज खात आहे, त्यासोबत अल्कोहोलचं कन्झम्पशन पण त्यांना संध्याकाळी वाढतंय. आता अल्कोहोल आणि स्मोकिंग आपण म्हणतो, तर ह्या 2 गोष्टींबद्दल आपण बोलूया की शुगरवर त्याचा इम्पॅक्ट कसा आहे. तर अल्कोहोल घेण्याचं प्रमाण ज्यांच्यामध्ये जास्त, तर त्याचा इफेक्ट डायरेक्टली अल्कोहोलचा इफेक्ट डायबिटीजवर नसून तुमच्या बाकीच्या मेटाबॉलिझमवर आहे. कारण आपल्या शरीरातलं लिव्हर हे सगळ्यात मेन ऑर्गन म्हटलं जातं मेटाबॉलिझमचं. सगळी जी पचन क्रिया जी चालते किंवा मेकॅनिझम जे पचनक्रियेचं जे चालतं ते लिव्हरमध्ये चालतं. तर लिव्हर हा सगळ्यात महत्वाचा ऑर्गन आहे आणि अल्कोहोलचा जो सगळा इफेक्ट असतो तो लिव्हरवर असतो. येस. तर जे लोक अल्कोहोल घेणारे आहे तर त्यांना मी संबोधून सांगू शकतो की नक्कीच तुम्ही जर अल्कोहोल घेत असाल तर ते हळूहळू करून बंद करून टाकावं किंवा तुमच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही त्याच्यावरचे काही मेडिसिन्स असतील तर त्या चालू करून ते हळूहळू तुम्ही बंद करू शकतात अल्कोहोल, जेणेकरून तुमचं डायबिटीजवर होणारे जे इफेक्ट आहे किंवा लिव्हरवर होणारे इफेक्ट आहे, मेटाबॉलिझमवर होणारे जे इफेक्ट्स आहेत ते हळूहळू कमी होत चालतील आणि तुमचा डायबिटीजवर त्याचा बेनिफिट होईल. येस. आणि इव्हन स्मोकिंग डायबिटीजशी डायरेक्टली लिंक नाहीये, पण इट इज अ कॉम्प्लिकेशन, इट मेक्स अ कॉम्प्लिकेटेड थिंग इन डायबिटीज. कारण काय, इन्फ्लेमेटरी मिडिएटर्स काही वाढतात शरीरामधले, काही इन्फ्लेमेटरी मिडिएटर्स असतात, तुमची इम्युनिटी कमी होते, काही इन्फ्लेमेशन वाढतं आणि त्याच्यामुळे शुगरचे होणारे शरीरावर काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते पण वाढतात. तर त्याच्यामुळे ज्या लोकांना डायबिटीज आहे आणि ज्यांना व्यसन आहे अल्कोहोलचं आणि स्मोकिंगचं, त्यांनी ते पूर्णपणे बंद करणं फार गरजेचं आहे. कारण शुगरचे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते लवकरात लवकर होतात. जसे हृदयरोग झालं किंवा स्ट्रोक झालं, लकवा झालं, पॅरालिसिस झालं, हे जे होणारे आजार आहेत ते लवकर उद्भवणार जे लोक अल्कोहोल आणि स्मोकिंगचं प्रमाण ज्या लोकांमध्ये जास्त आहे. आता माझे एकदम जवळचे मित्र आहे, त्यांना समजा ड्रिंक वगैरे करायचे असेल ते पहिले इंजेक्शन घेणार आहे इन्सुलिनचं. अरे वा. बॉडीमध्ये इंजेक्ट करता, मग तिथे जाणार, मस्त जेवणार वगैरे, त्यांचं अल्कोहोल वगैरे कन्झम्पन करणार. म्हणजे ते कुठेतरी हे फार चुकीचं आहे. म्हणजे एका बाजूने तुम्ही मेडिसिन घ्यायचंय आणि एका बाजूने त्याचं अँटी हे पण घ्यायचं. तेच आहे की किती जर तुम्ही मेडिसिन घेतलं तर त्याचं रिक्वायरमेंट हळूहळू वाढत जाणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता तेच म्हटले की एखादा पेशंट आहे, तो मद्यपान करतो, अल्कोहोल घेतो डेली, तर त्यांनी जर मद्यपान केलं आणि त्याच्यासोबत त्याचं इन्सुलिन किंवा गोळ्या चालू आहे तर त्याचा 100% लिव्हरवर इफेक्ट होणार आहे. हळूहळू अल्कोहोल पण लिव्हर मध्ये होणारं जे मेटाबॉलिझम आहे ते वीक करत असतो किंवा लिव्हरला कमकुवत करत असतो. तर त्याच्यामुळे तुमचं शरीरातलं जे मेटाबॉलिझम आहे ते वीक होणार आणि डायबिटीज अजून वाढणार. तुमच्या गोळ्या हळूहळू वाढत जाणार, इन्सुलिनचं प्रमाण हळूहळू वाढत जाणार, पॅनक्रियाज मधून जे इन्सुलिनचं सिक्रेशन होणार आहे ते पण कमी होणार आहे. पॅनक्रियाजवर होणारा जो डॅमेज आहे अल्कोहोलचा तो पण होणार आहे. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल जे सगळं सिस्टम आहे ते सगळं गडबड होणार आहे किंवा बिघडणार आहे. आता आपण एकदम थोड्या पुढच्या स्टेजेस कडे वळूया की एकदम डायबेटिक स्टेज की डायबिटीज झालाय, पण आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण मागाशी पण तुम्ही बोललात की पेशंट येतात की मी गोड खात नाही किंवा मग घरात कोणाला डायबिटीजही नाही, बरोबर, तरी मला डायबिटीज झालाय. ह्या पेशंटचं प्रमाण किती आहे? भरपूर पेशंट असे आहेत, म्हणजे जवळपास 50 ते 60% पेशंट असेच असतात माझ्याकडे की ते म्हणतात की माझ्या घरी कोणाला डायबिटीज नाही. आता यंग पेशंट्समध्ये शुगरचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. माझ्याकडे पहिले ओल्ड पेशंट्स यायचे, पण आत्ताच्या याच्यामध्ये यंग पेशंट्समध्ये डायबिटीज होण्याचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. त्याचं आपण डिस्कशन मगाशीच केलं की लाईफस्टाईल आणि एक्सरसाइज, लाईफस्टाईल आणि डाएट हे सगळं बिघडत चाललं असल्यामुळे डायबिटीज लवकर व्हायला लागलाय पेशंट्समध्ये. त्याला आपण मेटाबॉलिक मेमरी मध्ये पण आपण डिस्कशन झालं त्याचं की तुम्ही काय खाल्लंय त्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीस लवकर व्हायला लागले हळूहळू. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी गोड खात नाही, माझ्या घरी तर कोणाला डायबिटीज नाहीये, मग मला शुगर का झाली? ह्याच गोष्टींमुळे झाली, कारण तुम्ही तुमचं लाईफस्टाईल आतापर्यंत तसं मेंटेन नाही केलं, ते बॅलन्स केलं नाही, तुम्ही अति प्रमाणात शुगर कन्झम्पशन केलं,
अति प्रमाणात शुगर स्पाइक झाले, मग मेटाबॉलिझम स्लो झालं, इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झाला आणि इन्सुलिनचा रेझिस्टन्स तयार होऊन त्याचं डायबिटीज मध्ये रूपांतर झालं आणि मग आता तुम्हाला गोळ्यांची आवश्यकता पडते. मग आता तुम्हाला इन्सुलिनची आवश्यकता पडते की त्याच्याशिवाय काम होत नाही. मग गोळ्या काय काम करतात, तुमच्या शरीरामध्ये जे बीटा सेल्स आहेत त्याला स्टिम्युलेट करतात की इन्सुलिन तयार हो किंवा नवीन सिक्रिशन तयार हो, म्हणजे ब्लड मध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि मग ते इन्सुलिन काम करतं. अमेझिंग. किंवा इन्सुलिनचं डिग्रेडेशन कमी होतं, इन्सुलिनचं ब्रेकडाऊन जे होतं ते थांबवणारे काही मेडिसिन्स आहेत किंवा गटला एम्प्टिंग करण्यासाठी काही मेडिसिन्स आहेत की ते एम्प्टी होऊन देत नाही किंवा डिलेड एम्प्टिंग करण्यासाठी काही मेडिसिन, भरपूर प्रकारचे काही मेडिसिन्स आहेत की जे वेगवेगळ्या ठिकाणी ऍक्ट करून मग ते काम करतात आणि मग तुमचा डायबिटीज हळूहळू कंट्रोलमध्ये येतो. येस. तर आपण डॉक्टर तुम्ही ते ऍड्रेस केलंच की फॅमिली हिस्ट्री नाही आहे किंवा मग गोड पण जास्त खात नाही, पण मग मला डायबिटीज झालंय, असं झालंय. पण मग आता तुमच्याकडे असेच नाही तर अनेक प्रकारचे पेशंट्स येत आहे, वेगवेगळे पेशंट येत आहे. त्यातल्या त्यात तुम्ही फेलोशिप केली आहे डायबिटीज मध्ये, म्हणजे हा एवढा मोठा अभ्यास आहे. तर मग हे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात का? हो. किंवा मग ज्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स कशा की तुम्ही ट्रीट कसं करता, स्पेसिफिक कसं ठरवते की या पेशंटला मला ही ट्रीटमेंट द्यायची आहे? करेक्ट. एक शॉर्ट मध्ये सांगतो, कारण डायबिटीजला अभ्यास करण्याकरता एवढा वेळ का किंवा हे का, कारण डायबिटीज हा एकच आजार नसून एक ग्रुप ऑफ डिसीज आहे. कारण डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन सगळ्या पूर्ण बॉडीवर होतात, तर त्याच्यामुळे डायबिटीज हा मोठा विषय आहे. त्याच्यामुळे त्याला अभ्यास करण्याकरता जास्त वेळ लागतो. आणि दुसरी गोष्ट काय की त्याची ट्रीटमेंट मॉडॅलिटीज वेगवेगळ्या आहेत. जसं जसं डायबिटीजचे प्रकार आहेत त्या प्रकारे डायबिटीजची ट्रीटमेंट पण बदल होते. तर डायबिटीजचे आपण पहिले शॉर्टमध्ये प्रकार समजून घेऊ. तर टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज, जीडीएम आपण जेस्टेशनल डायबिटीज मेलायटस म्हणतो, जे प्रेग्नन्सीमध्ये होणारा जो डायबिटीज असतो तो आहे. किंवा काही ऑटोइम्युन कंडिशन्स आहे डायबिटीजला, त्याला आपण 1.5 डायबिटीज म्हणतो किंवा लाडा म्हणतो. लाडा म्हणजे काय की लेटंट ऑटोइम्युन डायबिटीज मेलायटस इन ॲडल्ट्स, त्याला आपण म्हणूया. तर प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी आहे, त्याचं प्रत्येकाचं ट्रीटमेंटचं फॉर्मॅट वेगळं आहे. तर टाईप 1 डायबिटीज हा कशामुळे होतो, जे टाईप 1 डायबिटीज म्हणजे हा युजली लहान मुलांमध्ये सापडतो. युजली 10 ते 20 वयोगटात जास्त सापडतो. ॲव्हरेज एज 20-24 मध्ये सापडतो. त्यांच्यामध्ये काय होतं की बेसिकली शरीरामध्ये काही ऑटो अँटीबॉडीज तयार होतात आणि पॅनक्रियाज मध्ये जिथून इन्सुलिन तयार होतं त्या ग्रंथी किंवा त्या सेल्सला हे करतात, अटॅक करतात त्या ऑटो अँटीबॉडीज. त्या ऑटो अँटीबॉडीज त्यांना अटॅक केला की ते सेल्स डेड होतात, ते सेल्स मरून जातात, त्या पेशी मरून जातात. तर त्याच्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही. इन्सुलिन तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती ह्या पेशंट्समध्ये होत नाही टाईप 1 डायबिटीजमध्ये. तर त्या पेशंट्समध्ये इन्सुलिनचं प्रमाणच कमी होऊन जातं. तर त्याच्यामुळे ह्या पेशंट्समध्ये युजली टाईप 1 डायबिटीजमध्ये आपल्याला इन्सुलिन सोडून दुसरा पर्याय उरत नाही. नवीन नवीन रिसर्च मॉड्यूल्स चालू आहे आता की जे काही नवीन नवीन टेक्निक्स येत आहेत त्याच्यावर अभ्यास चालू आहे. पण मेनली आत्ता सध्याला तरी टाईप 1 डायबिटीजमध्ये आपण इन्सुलिन प्रेफर करतो, कारण त्याच्याशिवाय दुसरं ट्रीटमेंट मॉडॅलिटी आपल्याला अवेलेबल नाही. तर त्याच्यामुळे टाईप 1 डायबिटीजच्या पेशंट्सला युजली इन्सुलिन लाईफ लॉंग घ्यावं लागतं. आता दुसरी गोष्ट टाईप 2 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीजमध्ये काय होतं की आपण इन्सुलिन रेझिस्टन्स बद्दल बोललो, तर इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमाण जास्त असतं, ओबेसिटी असते, म्हणजे शरीराचं वजन वाढत चाललेलं असतं, BMI वाढलेला असतो आणि त्याला कमी करणं आपलं टार्गेट असतं. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स एकदा कमी झाला की मग ट्रीटमेंट व्यवस्थित होते. मग त्याच्यासाठी काही मेडिसिन्स आहेत, म्हणजे समजा जसं आपण मेटफॉर्मिन म्हणू किंवा सल्फोनिल्युरियाज आहे किंवा GLP-1 अॅनालॉग्स आहे, SGLT2 इनिबिटर्स आहे. हे सगळे मल्टिपल ठिकाणी ऍक्ट करून हे मेडिसिन्स काय करतात, रक्तामधले शुगरची जी मात्रा आहे ती कमी करतात. आणि ज्यावेळेस शुगरचे लेवल कमी होतं मग त्यावेळेस शुगर कंट्रोलमध्ये येते आणि डायबिटीज प्रमाणात राहतो. त्यांच्यामुळे बाकीचे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होत नाही. जीडीएम म्हणून एक आहे, जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो, जो की फक्त प्रेग्नन्सीमध्ये डायग्नोज होतो. प्रेग्नन्सीमध्ये 24 to 28 वीक्सच्या दरम्यान आपण शुगर चेक करतो आणि ज्या फिमेल्समध्ये डायबिटीज आढळतो तर त्यांच्यामध्ये आपण प्रेग्नन्सीच्या दरम्यान काही मेडिसिन्स चालू करतो. काही प्रेग्नन्सीमध्ये मेडिसिन्स चालत नाही, म्हणजे टॅबलेट्स चालत नाही, तर त्याच्यामुळे आपण मेटफॉर्मिन युजली चालू करतो आणि नंतर मग इन्सुलिनवर शिफ्ट करतो. इन्सुलिन सेफ आहे प्रेग्नन्सीमध्ये, त्याच्यामुळे आपण युजली प्रेग्नन्सीमध्ये इन्सुलिन देतो. तर कारण काय का बाळावर होणारे काही इफेक्ट्स आहेत तर ते होत नाही.
त्याचे कॉम्प्लिकेशन जे GDM जेस्टेशनल डायबिटीजमध्ये बाळावर होणारे काही इफेक्ट्स आहे, म्हणजे त्याच्या बाळाच्या हृदयावर होणारे काही इफेक्ट्स आहे शुगरचे, किंवा ब्रेनवर होणारे इफेक्ट्स आहे, किंवा मॅक्रोसोमिया म्हणतो आपण, बाळाची साईज वाढत चालते, बाळाचं वजन वाढत चालतं आणि बाळ जास्त हेल्दी होतं. तर त्याच्यामुळे प्रेग्नन्सीवर होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होतात GDM जेस्टेशनल डायबिटीजमध्ये. ते आपण रोखू शकतो. म्हणून आपण युजली जेस्टेशनल डायबिटीज जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये इन्सुलिन चालू करतो. आणि जे दुसरे प्रकारचे डायबिटीज आहेत, जसं आपण टाईप 1.5 डायबिटीज म्हणतो किंवा लाडा म्हणतो, लेटंट ॲडल्ट ऑनसेट डायबिटीज म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण युजली काय करतो की इनिशियली काही टॅबलेट्स ची ट्रायल देतो. कारण काही पिरियड असा असतो की त्यांच्यात ते चांगलं रिस्पॉन्ड करतात ते पेशंट्स, आणि नंतर मग अल्टिमेटली इन्सुलिन. कारण हा जो प्रकार आहे टाईप 1.5 डायबिटीज किंवा लाडा म्हणतो आपण, तो ॲडल्ट्समध्ये सापडला जातो. 30-35 मध्ये सापडणारा डायबिटीज आहे, पण तो ऑटो इम्युन कंडिशन आहे. तो टाईप 1 सारखा बिहेव करतो. तर त्याच्यामुळे त्यांना इन्सुलिन नंतरच्या काही काळानंतर त्याला अल्टिमेटली इन्सुलिन देणंच आपल्याला आहे. त्याच्यामुळे मग इन्सुलिन एकच पर्याय उरतो, तो म्हणजे इन्सुलिन. आता टाईप 2 सगळ्यात महत्वाचा जो 80 to 90% आपला चंक ऑफ पेशंट्स म्हणता येईल, किंवा जो डायबिटीज आहे तो टाईप 2 डायबिटीज आहे. त्याच्यामध्ये नुसतंच ट्रीटमेंट पहिलं सुरुवात होतं. पहिली ट्रीटमेंट काय की तुमची लाईफस्टाईल, जीवनशैली. तर लाईफस्टाईल, डाएट, एक्सरसाइज हे सगळ्यात महत्वाचे ट्रीटमेंटचा पार्ट म्हणून हे पहिलं लिहिलं जातं. आणि त्याच्यानंतर तुमच्या मेडिसिन सुरू. ओके. आणि ज्यावेळेस त्या हळूहळू त्या मेडिसिन्स पण काम करत नाही, किंवा त्या मेडिसिन्सनी पण त्या पेशंटला इफेक्ट येत नाही, मग आपण इन्सुलिन चालू करतो. किंवा काही मेडिसिन्सचा किडनीवर इफेक्ट पडतो, किंवा शुगरचा होणारा इफेक्ट आहे, त्याला आपण डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणतो, किडनीवर इफेक्ट पडतो. तर त्याच्यामुळे काही मेडिसिन्स आपण त्या पेशंट्सला ते देऊ शकत नाही, म्हणून आपण मग इन्सुलिनवर शिफ्ट करतो त्या पेशंटला, आणि मग इन्सुलिन पुढे चालू. पण इन्सुलिनचं मिथ जसं लोकांमध्ये आहे की बाबा एकदा इन्सुलिन चालू झालं की बंद होत नाही, किंवा इन्सुलिन शरीरासाठी घातक आहे का, इन्सुलिन खराब आहे. लोकांचा रेजिस्टन्स खूप आहे इन्सुलिन चालू करण्यामागे. तर मी सगळ्या पेशंटला सांगू इच्छितो की इन्सुलिन हे सगळ्यात सेफ मेडिसिन आहे. इन्सुलिन हे सगळ्यात सेफ मेडिसिन आहे. ज्यांना गरज आहे त्यांना. अनावश्यक इन्सुलिन कोणालाही देत नाही किंवा दिलं जात नाही. युजली इतकं सेफ आहे की ते प्रेग्नन्सीमध्ये आपण देतो, त्याच्यामुळे बाळाला इफेक्ट होत नाही, किंवा प्रेग्नन्सीमध्ये मदरला इफेक्ट होत नाही. सगळ्या किडनीच्या डायलिसिसवाल्या पेशंट्सला आपण इन्सुलिन देतो, त्याच्या किडनीजवर आणि लिव्हरवर फरक पडत नाही. म्हणून इन्सुलिन सगळ्यात सेफ आहे, कारण ते नॅचरल हॉर्मोन आहे. जे आपल्या शरीरामध्ये तयार होणारं हॉर्मोन आहे तेच आपण फक्त बाहेरून देतो इन्सुलिन. ओके. तर हे आपल्या मनातून काढून टाकायला पाहिजे की एकदा इन्सुलिन चालू झालं की बंद होत नाही असं आहे. तेच मी तुम्हाला सांगितलं की जसा रिव्हर्सल आपल्या डायबिटीसचा असतो, तसंच तुम्ही रिव्हर्सल जर केला तर हळूहळू तुमचं इन्सुलिन कमी होऊ पण शकतं आणि बंदही होऊ शकतं. एक फेज असतो त्याच्यामध्ये बंद होऊ शकतो, आणि मग आपण टॅबलेट्स पण कन्वर्ट करू शकतो. पण मेनली हे जे मनात आपले शंका आहे की इन्सुलिन खराब आहे किंवा त्याचा साईड इफेक्ट आहे, इन्सुलिनचा कोणताही प्रकारचा साईड इफेक्ट नाहीये. इन्सुलिन सेफ आहे. तुमच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये जर इन्सुलिन रेकमेंड करत असतील तर तुम्ही ते नक्कीच घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्यातून बऱ्याचशा पॉइंट्स ऍड्रेस झालं. पण आता तुम्ही वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये अभ्यास केलाय, तर तरी तुम्ही एकदम तो सगळा अभ्यास थोडक्यात इथे समजवण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट मध्ये सांगितलं. ट्रीटमेंट तशी खूप वास्ट आहे डायबिटीसची, पण ते आता एका शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये सांगणं फार कठीण आहे. पण मग एक सगळंच कव्हर करायचं म्हटलं की मग आपल्याला शॉर्ट मध्ये जर सांगायचं ठरलं की परफेक्ट ट्रीटमेंट आहे. आता डायबिटीज तुम्ही ट्रीटमेंट पण बोललाय की डायबेटिक पेशंटचे ट्रीटमेंट कशा प्रकारे असतं, पण डायबेटिक पेशंटचा तुम्ही म्हटलं की पहिली ट्रीटमेंट टाईप 2 डायबिटीज वाल्यांना असते तुमचं डाएट आणि लाईफस्टाईल. तर डाएट मध्ये पण असतं की फ्रुट्स. करेक्ट. म्हणजे कुठलं फ्रूट खाल्लं पाहिजे आणि कुठलं टाळलं पाहिजे डायबिटीज पेशंट? हा खूप कॉमनली प्रश्न मला विचारला जातो ओपीडी मध्ये की डॉक्टर मला तर शुगर आहे, आता मग कोणते फळं खायचे, कोणते नाही खायला पाहिजे. मी एकदम सोप्या भाषेत सांगतो की ज्या फळांमध्ये शुगरचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे आणि ज्या फ्रुट्स खाल्ल्यामुळे शुगरचा स्पाइक शरीरामध्ये लवकर होतो ते फळं नाही खायचे आपल्याला. ओके. तर असे फळं कोणते? टरबूज आहे, खरबूज आहे, आंबा आहे, चिक्कू, केळी, द्राक्ष. ओके. हे फळ असे आहे की त्याच्यामध्ये शुगर स्पाइक पटकन होते. बटाटे आहे, पोटॅटोज मुळे शुगर स्पाइक पटकन होते, एकदम फास्ट होतो. ओके. किंवा नॅचरली शुगर या प्रोडक्ट्स मध्ये जास्त असतो. आता आपण म्हणतो टरबूज आणि खरबूज ह्या दिवसांमध्ये मिळतं, समजा समर मध्ये जास्त मिळतं.
ते खायला पाहिजे. त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आहेच, पण त्याच्यामध्ये शुगर लोडेड आहे. त्याचं शुगरचं स्पाइक फटकन होतो, खूप फास्ट होतो. Yes. त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये शुगर वाढण्याचं प्रमाण फार जास्त आहे. हो. म्हणून हे फळं जसं की टरबूज, खरबूज, आंबा, Yes. चिक्कू, केळी, द्राक्ष हे फळं टाळायला पाहिजे. टाळायला आणि पाहिजे. कोणते खायला पाहिजे? तर मग आपण त्याच्यामध्ये मी युजली पेशंटला सांगतो की पपई तुमच्यासाठी सेफ आहे. संत्र, मोसंबी, डाळिंब, परत जांभूळ, बेरीज झाले तुमचे, सगळ्या प्रकारचे नट्स झाले, ड्राय फ्रुट्स झाले. ड्राय फ्रुट्स मध्ये पण मग काही नकोय ते नंतर सांगेन मी तुम्हाला. संत्र, मोसंबी, सलाड झाले सगळ्या प्रकारचे, स्प्राउट झाले, हे तुम्ही जास्त इन्क्लूड करा तुमच्या डाएटमध्ये. ऍपलचं बऱ्याच वेळेस मला लोक विचारतात की ऍपल खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे. एक मॉडरेशन मध्ये तुम्ही खाऊ शकतात, आठवड्यातून एकदा खाऊ शकतात, डेली नको. Yes. ऍपलमुळे पण शुगर स्पाइक होते, पिअरमुळे कमी होते, ऍपलमुळे फास्ट होते. ओके, परफेक्ट. म्हणजे तो एक खूप कॉमन प्रश्न आहे. आणि तसंच एक फ्रुट्स कधी उपवास असतो, तर मग उपवासाच्या वेळेस नेमकी जे डायबिटीज पेशंट आहे त्यांचं डाएट कसं असलं पाहिजे, की त्यांनी उपवास ठेवला पण पाहिजे की नाही पण ठेवला पाहिजे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न झाला हा. आता डायबिटीजच्या पेशंटसाठी उपवास, आता सगळ्यात दोन गोष्टी पकडू, ज्यांना डायबिटीज आहे आणि ज्यांना डायबिटीज नाही. आता ज्यांना डायबिटीज नाहीये तर त्यांनी उपवास नक्की पकडावा, पण उपवासाचा अर्थ आपल्याला पहिले समजला पाहिजे. आता उपवास म्हणजे काय की त्या दिवशी आपण एकदम मापामध्ये अन्न घेतलं पाहिजे, शरीराला ओव्हरलोड करू नये. पण त्या दिवशीच आपण चुकीचा आहार घेतो. आपल्या उपवास भारतीय परंपरेमध्ये आता आपण चुकीचा आहार का घेतो की उपवासाच्या दिवशीच आपण सगळ्यात जास्त कॅलरीजनी लोड झालेला असतो. मग त्याच्यामध्ये साबुदाणा झालं, बटाटे झाले, चिप्स झाले, रताळ्याचे मिठाई झाल्या सगळ्या, म्हणजे सगळं ओव्हरलोड करत. मग ह्यानी शुगर इतकी जास्त स्पाइक होते की ते चांगलं नाही. मग उपवास धरणं काय की त्या दिवशी तुम्ही फ्रुट्स घ्या, एकदम हलका फलाहार करा, ताकाचं प्रमाण जास्त ठेवा, हायड्रेशन मेंटेन ठेवा, पाणी भरपूर प्या, एखादा ज्यूस तुम्ही घेऊ शकता, नारळ पाणी पिऊ शकता त्या दिवशी. मग यांनी जर तुमचा याला खरं म्हणा आपण उपवास म्हणू शकतो. तर ज्यांना डायबिटीज नाही त्यांच्यासाठी झालं. आता डायबिटीज ज्यांना आहे, जो कमी स्वरूपातला आहे आणि त्यांचा अट्टास आहे की मला उपवास धरायचाच आहे, तर मग त्यांनी अशा प्रकारचं मी आता जे सांगितलं की एकदम मापामध्ये अन्न घेणं, एकदम कमी प्रमाणात अन्न घेऊ शकतात. तुम्ही भगर खाऊ शकता थोडीशी, काही सलाड वगैरे घेऊ शकतात, बेरीज वगैरे घेऊ शकतात, नारळ पाणी घेऊ शकतात त्या दिवशी, हायड्रेशन मेंटेन ठेवू शकतात, पाणी भरपूर प्रमाणात पिऊ शकतात. आणि गोळ्यांचं प्रमाण तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही ते कमी जास्त त्या प्रमाणात करू शकतात जर अट्टाहास असेल तर. आणि ज्या लोकांना ऍडव्हान्स डायबिटीज आहे, ज्यांना टाईप 1 डायबिटीज आहे, त्यांना मी कधीही सांगत नाही की उपवास करा म्हणून. उपवास ज्यांना टाईप 1 डायबिटीज आहे, कारण त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण काय होतं की टाईप 1 डायबिटीज मध्ये काय होतं की जेवढं तुम्ही फास्टिंग राहणार, कीटोन बॉडीज तयार होतात बॉडीमध्ये. म्हणजे त्याला आपण डायबिटिक कीटोएसिडोसिस म्हणतो, म्हणजे ऍसिडचं प्रमाण शरीरामध्ये जास्त वाढतं. तर टाईप 1 डायबिटीज, जे लोक इन्सुलिनवर आहे, ऍडव्हान्स डायबिटीज आहे, त्यांच्यामध्ये ऍसिडचं प्रमाण शरीरामध्ये जास्त वाढतं उपवासाच्या दिवशी. आणि मग त्या दिवशी ऍसिडचं प्रमाण वाढलं की मग त्याचे कॉम्प्लिकेशन यायला चालू होतात. म्हणून मग मी युजली ज्या लोकांना ऍडव्हान्स डायबिटीज आहे किंवा टाईप 1 डायबिटीज आहे त्यांना उपवास बंद करायला, की ब्लॅक कॉफी, ग्रीन टी असं काही घेतलं नेमकं काय घेतलं पाहिजे, नेमकी काय घेतलं पाहिजे? तर सकाळी उठून सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की चहा घ्यायला पाहिजे का, मला सवय आहे चहा कॉफी घेण्याची. तर ते पहिली गोष्ट, चहा कॉफी घेणं पहिले उपाशीपोटी एम्प्टी स्टमक घेणं फार घातक आहे शरीरासाठी, ते बंद करायला पाहिजे. कारण शरीरामध्ये ऍसिडचं प्रमाण फार एकदम फास्ट वाढतं. हे ज्यावेळेस आपण चहा, कॉफी, अजून काही गरम पदार्थ ज्यावेळेस सकाळी घेतो तर त्याच्यामुळे ऍसिडचं प्रमाण जास्त वाढतं आणि फ्री रॅडिकल इंजुरी ज्याला आपण म्हणतो बॉडीमध्ये, ते जास्त क्रिएट करण्याचं काम ह्या गोष्टींमुळे होतं. तर त्याच्यामुळे आपण हे गोष्टींचं सेवन उपाशीपोटी तरी टाळायला पाहिजे. परत ज्या लोकांना चहा कॉफीचं सेवन करण्याची सवय आहे त्यांनी पण ते लिमिट करावं. दिवसातून जर 5, 6, 7 कप जर चहा कॉफी होत असेल तर त्यांनी फक्त 1 किंवा 2 वेळा चहा घ्यायला पाहिजे, तो पण कमी प्रमाणात. आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला जर घ्यायचंच असेल, समजा एम्प्टी स्टमक जर काही घ्यायचं ठरलं, तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता, जे की हर्बल टी काही आहेत, काही प्रकारचे हर्बल टी मिळतात किंवा ग्रीन टी मिळतात, तर किंवा कषाय मिळतं आयुर्वेदामध्ये, तर ते घेऊ शकतात. त्यांनी तुम्हाला डॅमेज नाही होणार, त्यांनी तुम्हाला फायदा होणार. किंवा ज्या हर्बल टीज असतात किंवा ग्रीन टी असतो त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचा रोल जास्त असतो. त्याच्यामुळे शरीरामध्ये जी होणारी फ्री रॅडिकल इंजुरी आहे, शरीरामध्ये काही फ्री रॅडिकल्स म्हणजे छोटे छोटे फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि ते डॅमेज करत असतात आतून शरीराला. तर
ते डॅमेज करण्याचं काम ह्या गोष्टींमुळे कमी होतं. मग कमी त्याच्यामुळे मग तुम्ही एक्सरसाइज केली, डाएट फॉलो केलं, ग्रीन टी वगैरे घेतला, हम्म. हर्बल टी घेतले, तर त्यांनी हे प्रमाण नक्कीच कमी होईल. तर ते घेणं फायदेशीर Yes. राहील. त्यात पण असं असतं की मी चहामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर घेतो, म्हणजे शुगर नाही घेत, तर मी बरोबर. समजा शुगर फ्री गोळ्या घेतो गोळ्या किंवा घेतो. काहीतरी. बरोबर. तर ते ऍक्च्युली शुगर फ्री आहे का, की त्याचा इम्पॅक्ट ना के बरोबर आहे, की ऍक्च्युअली इम्पॅक्ट आहे त्या गोष्टींचा? आता याला आपण थोडंसं इलॅबोरेट करूया. हा. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आता, की शुगर फ्री आणि शुगर फ्री काय? खरंच ते शुगर फ्री आहे का, की फक्त मेंटल गिमिक आहे? येस. तर मला तर असं वाटतं, की हे सगळं इथं काम करतं ब्रेनमध्ये. तर आता आपल्याला आपण याला स्युडोमॉर्फिन म्हणूया. स्युडोमॉर्फिन म्हणजे ही एक प्रकारची व्यसन आहे. शुगर म्हणजे एक प्रकारचं व्यसन आहे आपल्याला. शुगर म्हणजे एक नुसतं चव नाहीये, गोड ही आपल्याला फक्त शुगरची चव नाहीये, ती फक्त ते आपल्याला काही शरीरामध्ये, काही ब्रेनमध्ये काही हॉर्मोन्स तयार होतात. सिरोटोनिन झालं, डोपामिन झालं, की काही हॉर्मोन्स एकदम सडनली तयार होतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक गुड फिलिंग तयार होते. गुड फिलिंग, एक फिलिंग ऑफ गुडनेस किंवा एकदम प्लेझंट असं फिलिंग Yes. तयार होतं शरीरामध्ये, की मला खूप चांगलं वाटायला लागलंय गोड खाल्ल्यानंतर. येस. एक पॉझिटिव्ह फिलिंग तयार होते आणि हळूहळू तिचा डोस वाढत जातो. ओके. त्याचा डोस वाढत जातो. म्हणजे आता समजा मला जर 1 चमचा शुगर खायची सवय असेल, त्याने जर ते सेरोटोनिन आणि डोपामिन सिक्रेट होत असतील, तर उद्या किंवा काही दिवसांनी त्याला 2 चमचे खाल्ल्यानंतर तेवढं हॉर्मोन तयार होणार आहे. काही दिवसांनी ते 4 चमचे खाल्ल्यानंतर होणार आहे. म्हणजे बेसिकली इट इज ॲडिक्शन. आलं का लक्षात? म्हणून त्याला आपण स्युडोमॉर्फिन म्हणू शकतो. ओके. एक प्रकारचं ॲडिक्शन Addiction झालं. आहे. तर गोड हे ॲडिक्शन आहे. मग ते बेसिकली ते तोडण्यासाठी हे आर्टिफिशियल स्वीटनर्स मार्केटमध्ये आणले. का बरं? कारण मग आपल्याला स्वीटची चव पाहिजे आणि ते हॉर्मोन्स पण तयार झाले पाहिजे. मग आता काय होतं, की आपण काय करतो, ते शुगर फ्रीच्या काही गोळ्या येतात. मग ते टाकल्या, की फिलिंग तर असं येतं, की बाबा मला सगळं गोड, म्हणजे मी शुगर खाल्ल्याचं Yes. फिलिंग येतं. मग तसे थोडेफार हॉर्मोन तयार होतात, ते थोडेसे कमी प्रमाणात तयार हां. होतात. मग लोकांना थोडंसं छान वाटायला लागतं आणि मग त्यांचं शुगरही कंट्रोलमध्ये राहतं. शुगर वाढत नाही त्या गोळ्यांनी, पण फिलिंग. पण मग काही स्टडीजमध्ये काही प्रकारच्या गोळ्या आहेत, तर त्या शरीरासाठी घातक आहे असं सांगितलं गेलं. त्याच्यावर खूप वर्षांच्या स्टडीज झाल्या. तर त्या काही आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट जे आहे, तर ते बॅन केलेत काही कंट्रीजमध्ये, काही देशांमध्ये. ते कॅन्सर प्रोड्युसिंग पण आहेत. त्यांनी कॅन्सरही होऊ शकतो लॉंग टर्ममध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही युजली हे अवॉइड केलेलं जास्त चांगलं आहे. किंवा खूपच जर नसेल घ्यायचं, तर तुम्ही आयुर्वेदिक काही मेडिसिन्स वगैरे येतात. जसं की आपण स्टिविया घेऊ शकतो. स्टिविया हे एक नॅचरल स्वीटनर आहे. म्हणजे तुळशीसारखं एक झाड असतं. तर त्याच्यापासून बनवलेले काही लिक्विड असतात किंवा काही घटक असतात. ते काढलं जातं, ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि ते आपण आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट म्हणून यूज करू शकतो. पण ते पण असं घ्यावं किंवा असं सिलेक्ट करावं, की त्याच्यामध्ये काही ॲडिटिव्ह एजंट्स किंवा काही प्रिझर्वेटिव्ह ऍड नसावे. काही केमिकल त्याच्यात आलं, की ते पण घातक शरीरासाठी. म्हणजे कोणतंही आर्टिफिशियल कोणतीच गोष्ट चांगली नाही. बरोबर. मी तर असं म्हणेल, की आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट्स पण थोडंसं विचारपूर्वकच घ्यावे आणि जर घ्यायचं असेल, की जेवढं नॅचरल असेल तेवढं चांगलं, नाहीतर नाही घेतलेलं जास्त बेटर. आपण दुसऱ्यांच्या घरी जेवायला गेलोय, आता आपल्याकडे आग्रह असतो पाहुण्यांचा, की 2 गुलाबजामुन जास्त खा. तर ते 2 गुलाबजामुन किती घातक ठरू शकताय, की हा आग्रह असा प्रेमळ आग्रह करायला हवा की संस्कृती नको? अशी आहे, की आपली संस्कृती अशी आहे, की आग्रहाने आपण करतो काही गोष्टी. हां. आग्रह करून वाढणं, समजा आग्रह करून वाढतो, समजा 2 गुलाबजामुन जास्त घ्या, 2 एखादी Yes. जिलेबी जास्त खा, काय होत नाही. काय होत नाही. तर हे तसं बघायला गेलं तर फार चुकीचं आहे. दुसऱ्या अँगलनी सायंटिफिक दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर ते 100% चुकीचं आहे. कारण काय होतं, की मग त्यांनी शुगर स्पाइक होणार आहे. मग त्याच्यावर तर आपला कंट्रोल. आपण तर समोरच्याला दुःख होऊ नये म्हणून आपण त्याला म्हणत नाही, की बाबा नको देऊ. त्याला आपण जपण्यासाठी म्हणतो, की जेव्हा दे, त्याला Yes. खाऊन घेतो. पचवण्याचं आपण Yes. काम करतो. पण त्याचा हळूहळू इफेक्ट होत राहतो. तर बरोबर. बेसिकली आपणही आग्रह नाही करायला पाहिजे आणि आग्रहाचं जर समोरच्याने जर स्वीकार नाही केला तर वाईट वाटून घेऊ नये. Yes. तर बेसिकली काय होतं, की आपण शुगर इनटेक करतोय जास्त आणि ही शुगर घातक आहे. नंतर तो स्पाइक देणार आहे आणि ते 100% तुम्हाला शरीरावर डॅमेज करणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे हा इफेक्ट तर 100% आपल्या संस्कृतीमध्ये दिसून येतं. आणि उलट आहे, की फॉरेन कंट्रीजमध्ये असं कोणी आग्रह करताना दिसत नाही. नाही ऍक्च्युली. आग्रह करताना दिसत नाही आणि त्याच्यात कोणीही लाज धरत नाही जेवताना. की ज्यांना जेवढं जेवण करायचं असेल तेवढं ते आपलं जेवण पूर्ण करतात. Yes. कोणीही आग्रह करत नाही आणि ते जेवण आपलं संपवून निघून जातात. निघून प्लेट जातात. क्लिअर करून निघून जातात. बरोबर. आपल्या इकडचं उलट आहे, की थोडं स्वीटचा आग्रह जास्त राहा. येस येस.
फॉरेन कंट्रीज मध्ये स्वीट वर जास्त फोकस नाही केलं नाही जात. केलं जात. ते प्रोटीन Actually. इंटेक वर जास्त फोकस करतात. मग त्याच्यामुळे बरोबर. ते एक चांगली गोष्ट आहे त्यांच्याकडे, येस की बाबा जेवढं आपलं जेवढी क्षमता आहे तेवढी खायला पाहिजे, येस घ्यायला पण पाहिजे प्लेटमध्ये. माझा फ्रेंड आहे जो रिसेंटली जर्मनीला त्याचं एक ऑफिस आहे तिथे गेला होता. बरं. तर त्यांच्या मील टाइम्स असायचे, लंच हो. किंवा डिनर जे असेल, त्यांना मोजून जेवण द्यायचे. हम्म. की त्यांनी सांगितलं की मला एवढं सॅलड पाहिजे, तर ते हा. सॅलड मोजून द्यायचे आणि त्याला सांगायचे की याच्यात एवढे कॅलरीज आहे, एवढे Great. शुगर आहे. त्यांना म्हणजे त्या हिशोबाने त्यांचं कन्झम्पशन आहे याला म्हणतात जर्मनीमध्ये. डाएट अवेअरनेस. हा अवेअरनेस क्रिएट करणं फार गरजेचं आहे. म्हणजे एका बाउल ऑफ स्प्राउट्स मध्ये किती कॅलरीज आहे, एका चपातीमध्ये किती कॅलरीज आहे, एवढ्या एका बाउल ऑफ राईस मध्ये किती Yes. कॅलरीज आहे, हे प्रत्येकाने समजून घेणं फार गरजेचं आहे. Yes. आपला टोटल एक डाएट चार्ट बनवणं प्रत्येकाने फार गरजेचं आहे. एखाद्या आपल्या डायटिशियनला भेटून आपला एक डाएट चार्ट जर बनवला, की बाबा माझा किती कॅलरीज आहे, माझं वजन एवढं आहे, माझं हाईट एवढं आहे, माझं BMI एवढं आहे, तर मला किती कॅलरीची आवश्यकता दिवसामध्ये आहे, त्याच्यानुसार तेवढं मोजून आणणं जर तुम्ही दिवसभरात जर खाल्लं आणि सगळे घटक जर त्याच्यात पूर्ण केले, Yes. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. तुम्ही बरोबर. प्रत्येक आजाराला दूर ठेवू शकतात. आणि Yes. तुम्ही खूप छान सांगितलं की फॉरेन हा. कंट्रीजमध्ये जर हे करत असाल समजा, तर ते आपल्याकडे पण आपण फॉलो केलं Follow पाहिजे. करायला आणि तो अवेअरनेस आपल्याकडे आणला पाहिजे, हम्म. की आपण काय खातोय, याच्यामध्ये किती शुगर आहे, Yes. याच्यामध्ये किती कॅलरीज आहे, Yes. याच्यामध्ये काय गोष्ट आहे, हे माहिती होणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. याला म्हणतात पेशंट एज्युकेशन आणि अवेअरनेस. हम्म. हे प्रत्येक डॉक्टरनी पण केलं पाहिजे आणि पेशंटनी पण जागरूक राहून माहिती करून घेतलं पाहिजे. येस, ह्या डिमांड आपल्या केल्या डॉक्टर- पाहिजे या गोष्टींच्या. तसंच अजून एक माझा मित्र आहे, तो UK मध्ये होता. हम्म. तर त्यांच्या जे पॅक्ड फूड आहे हम्म. त्याच्यावरती आपल्याकडे कसं ते सिग्नल असतो, हो. ग्रीन, येलो, रेड, तसं तसं त्यांच्या शुगरसाठी एक सिग्नल होता की ग्रीन म्हटलं तर शुगर याच्यात फार कमी आहे किंवा नाहीच आहे, येलो म्हणजे थोडी शुगर थोडी आहे, रेड म्हणजे की खूप शुगर खूपच आहे, high आहे. विचार करून खा. म्हणजे हे हा. नॉर्म्स आहे त्यांच्यासाठी पॅकेजिंग वर तुम्हाला ते म्हणजे पाहिजे. तुम्ही काय खाताय त्याचा सिग्नल तिथं लावलेला आहे. हा, तुम्हाला रेड सिग्नल आला की तुम्ही ते थांबून Yes. टाकायचं. परफेक्ट. ते खूप गरजेचं आहे ऍक्च्युली. हे सिग्नलिंग म्हणतो ना, हे हम्म. सिग्नलिंग करणं खूप गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं. त्याच्यामुळे मी माझ्या पेशंटला सगळ्यांना सांगतो की तुम्ही काय खायचं, काय नाही खायचं, याच्याबद्दल प्रत्येकाला माहिती असणं फार गरजेचं आहे. येस. आणि फूड किंवा न्यूट्रिशन ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यावर खूप मोठे मोठे पुस्तकं तयार झालेले आहे की आपण काय खातो याच्याबद्दलची माहिती प्रत्येकाला असणं, जाणीवपूर्वक असणं खूप गरजेचं आहे. कारण आपलं डाएट फारच म्हणजे इंडियन डाएट खूप वेगळं आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे की आपण जे काय खातोय त्याच्यामधून आपल्याला शरीरात काय स्पाइक होणार आहे, आपल्याला काय भेटणार आहे, किती प्रोटीन भेटतील, किती फॅट्स आहेत, किती शुगर आहे, हे भेटलं Yes. की आणि किती बॅलन्स आपण खायला पाहिजे. मग त्याच्यामुळे आपल्याला वजन कमी करायचं की वाढवायचं हे पण हम्म. आपल्याला कळतं. तर कळतं. हे माहिती करून घेणं फार प्रत्येक पेशंटने गरजेचं आहे. येस. आणि डाएटमुळे तर कळतंच की आपल्या बॉडीमध्ये किती शुगर जाते. पण आजकाल ते नवीन टेक्नॉलॉजी आली, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर, CGM. CGM. ते खरंच किती युजफुल आहे की फक्त एक गिमिक आहे ते. तर सगळ्यात महत्वाचं मी त्याला एक ऍड ऑन करून सांगेल की CGM ही जी टेक्नॉलॉजी नवीन आली, याच्यासारख्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आपल्याकडे येतच राहणार आहे. हा बेसिकली झाला टेक्नॉलॉजीचा वापर. तर CGM हे जे मशीन आता अवेलेबल आहे मार्केटमध्ये, त्याला आपण कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणतो. हम्म. तर हे खूप महत्वाचं डिव्हाइस आहे, खूप महत्वाचं डिव्हाइस आहे. जसं आपण शुगर चेक करतो, हम्म. बरेचसे पेशंट काय करतात, एकदा शुगर चेक करून गेलं की डायरेक्ट 2 महिन्यांनी येतात, 3 महिन्यांनी येतात. त्या 2-3 महिन्यामध्ये काहीतरी गडबड होते. बऱ्याचशा वेळेस काही लोक काहीतरी जास्त खाऊन घेतात. आता शुगर नॉर्मल आहे, डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की हम्म. शुगर नॉर्मल आहे, पेशंट खुश होऊन जातो. काहीतरी लग्न आहे, थोड्याशा 2 गोष्टी जास्त खाऊन जातो, हा. मग त्याच्यात शुगर वाढते. त्याच्यावर मॉनिटरिंग राहत नाही, आपलं ऑब्झर्वेशन राहत नाही. म्हणून हे CGM मशीन त्यांनी आणलं की आपल्याला कंटिन्यू अवेअरनेस राहावं, आपल्याला Yes, लक्ष yes. राहायला पाहिजे की आपण काय खातोय, काय पितोय, काय खाल्ल्यानंतर किती शुगर वाढतंय, हम्म. हे ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे. मग ते कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग जे मशीन आहे, CGM मशीन जे आहे, तर ते काय करतं की कंटिन्युअसली आपल्याला अपडेट देत राहतं की आपल्या हम्म. शुगरची पातळी किती वर खाली Yes, होते yes. दिवसभरातून. समजा मी जर जेवण केलं, मी एखादी मोसंबी खाल्ली किंवा एखादं फ्रूट खाल्लं, तर त्याच्यानंतर माझा अर्ध्या तासाने 1 तासाने किती स्पाइक होतोय, हम्म. माझ्या शरीराला ते सुटेबल आहे का, मी ते खायला पाहिजे का, नाही खायला पाहिजे का. माझ्या रुटीन नुसार माझा एक डाएट चार्ट बनून जातो ऑटोमॅटिकली. Yes. आणि ते बरोबर इन्सुलिन लेवल्स आणि शुगर लेवल्स त्याच्यात दिसतात. आणि हम्म. त्याच्यानुसार आपण आपलं डाएट मॉडिफाय करू शकतो, लाईफस्टाईल मॉडिफाय करू शकतो, गोळ्या औषध तसे घेऊ शकतो. आणि डॉक्टरला ते खूप सोपं झालंय आता. Yes. डॉक्टरांना खूप सोपं झालंय. CGM मशीनमुळे डॉक्टरांना एक फायदा काय झाला
की तुमचे स्पाइक्स किती दिवसातून किती वेळा येतात. हम्म. त्याच्यामुळे मला खूप सोपं होतं बऱ्याचशा पेशंटमध्ये. सीजीएम आम्ही मुंबईला वापरायचो. हम्म. गावाकडे वापरणं थोडंसं कठीण का कठीण जातं, जातं. कारण त्याचा खर्च थोडासा Yes. जास्त आहे गावाकडे वापरायला. पण निश्चितच त्याचा फायदा खूप जास्त आहे. त्याचा फायदा डॉक्टरांना असा होतो की आपल्याला दिवसातून किती स्पाइक्स होतात त्याच्यानुसार मेडिसिन कोणतं द्यायचं. Yes. एवढ्या सारे बाजारामध्ये मेडिसिन अवेलेबल आहे, त्याच्यासाठी कोणतं फायदेशीर राहील. बरोबर. जेवणानंतरची वाढते, जेवणाच्या आधीची वाढते, लेट स्टेजची जास्त वाढते, नेमकं स्पाइक कधी होतो. Yes. मग पेशंटला त्याच्यानुसार गाईड करणं फार गरजेचं होतं आणि त्याच्यानुसार पेशंटची शुगर कंट्रोल करण्यात मदत होते. गोळ्या औषधं आपण त्याला पेशंटला त्यानुसार देऊ शकतो, शिफ्ट ऑन करू शकतो, डाएट फॉलो करायला लावू शकतो आणि एक्सरसाइज करायला लावू शकतो आणि त्याला जे स्पाइक्स कमी कसे होतील याला आपण मोटिवेट करू शकतो. ओके. त्याला समोरासमोर दिसतं. पेशंटला ज्यावेळेस Yes. आपण सीजीएमचं रिडिंग Yes, दाखवतो, पेशंटला दाखवतो आपण त्याच्यावर सरळ सरळ दाखवतो, हे बघ इथं तुझं स्पाइक झाला, मग इथं तू काय खाल्लं होतं, बरोबर. इथं काय खाल्लं होतं. मग पेशंटचं एज्युकेशन वाढतं. Yes. पेशंट अवेअर होतो, मग बापरे हे खाल्ल्याने मला वाटतं. हम्म. मग हळूहळू पेशंट अवेअर होतो आणि त्याचं नॅचरली त्याचं एज्युकेशन होतं. Oh, yes. मग तो शिफ्ट होऊन जातो पेशंट बरोबर. बऱ्यापैकी. बऱ्याचशा पेशंटचा असा प्रश्न असतो की आम्ही चपाती खाल्लेली चांगली की राईस हम्म. खाल्लेला चांगला, की डॉक्टर आम्ही भात बंद करू का, शुगर खूप वाढायला लागली, भात बंद केला पाहिजे की नाही केला पाहिजे. तर माझं त्याच्यासाठी उत्तर असं राहील की आपण ग्लायसेमिक इंडेक्स जर बघितला हम्म. तर व्हाईट राईसचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तर तो थोडासा जास्त आहे चपातीपेक्षा. हम्म. तर आपण जी चपाती खातो ती फुल ग्रेन म्हणजे फुल ग्रेनवाली असावी, म्हणजे त्याच्यामध्ये फायबर सगळे असावे. आपण जे बेसिकली पीठ असं चाळून त्याचं वरचं जे हे काढून Yes. टाकतो, फायबरचं लेअर जे काढून Yes, टाकतो yes. ते नाही करायला पाहिजे, किंवा ते थोड्या प्रमाणात राहून द्यायला पाहिजे, हा. किंवा मिक्स ग्रेनची चपाती तुम्ही खाऊ शकता ओके. ऍज कम्पेअर्ड टू राईस. राईसनी थोडीशी शुगर स्पाइक जास्त होते ऍज कम्पेअर्ड टू चपाती. तर चपाती थोडीशी बेटर आहे, पण त्या दोघांपेक्षा बेटर आहे थोडीशी ज्वार किंवा मिलेट्स. ओके. मिलेट्स यूज करू शकता तुम्ही, रागी यूज करू शकता, नाचणीची भाकरी यूज करू शकतात किंवा ज्वारीची भाकरी खाऊ शकतात. त्याने शुगरचा स्पाइक थोडासा कमी होतो. कमी होतं. आता दोन प्रकारचे राईस आहे, समजा ब्राऊन राईस बद्दल बोलतात लोक आणि व्हाईट राईस बद्दल. हम्म. तर कोणता चांगला? तर सायंटिफिकली जर बघायला गेलं तर दोघांचा ग्लायसेमिक इंडेक्स सेम आहे. हो. दोघांचा ग्लायसेमिक इंडेक्स सेम आहे ऑलमोस्ट. म्हणजे हा. जर तुम्ही ब्राऊन राईस, आता लोकांनी ब्राऊन राईसला वरती उचलून धरलं, त्याचं कारण एकच आहे की त्यात फायबरचं कंटेंट फार जास्त आहे. जास्त आहे. तर फायबरचं कंटेंट जास्त असल्यामुळे त्याचा जो शुगर स्पाइक होतो ब्राऊन राईस खाल्ल्यानंतर तो थोडासा स्लो होतो आणि लेट होतो. हम्म. शुगर एकदम सडनली राईज होत नाही. हो. तसं व्हाईट राईसनी थोडीशी शुगर स्पाइक लवकर होतो, पण इंडेक्स सेम. सेम. तर दोघांनी शुगर तेवढीच. मग लोकांचा प्रॉब्लेम काय होतो की व्हाईट राईस लोकांना एक चव लागलेली असते, तर त्याच्यामुळे लोक व्हाईट राईस जास्त प्रेफर करतात आणि खातात. ब्राऊन राईसचा इश्यू काय आहे की त्यांनी तेवढा फील गुड होत नाही. मग त्यांनी फायबर जास्त असतो, तो कुक करायला जास्त वेळ लागतो, त्याला तयार व्हायला जास्त वेळ लागतो, पचायला थोडासा जास्त वेळ लागतो, कारण त्याच्यात फायबर जास्त आहे आणि टेस्ट तेवढी देत नाही. तर त्याच्यामुळे लोक ब्राऊन राईस प्रेफर नाही करत, व्हाईट राईस जास्त प्रेफर करतात. पण जर बघायला गेलं दोघांचा ग्लायसेमिक इंडेक्स सेम आहे. ब्राऊन राईस इज ऑलवेज बेटर बिकॉज त्याचा शुगर स्पाइक थोडासा लेट होतो आणि सॅटायटी व्हॅल्यू जी आहे ती जास्त आहे. म्हणजे थोडा जरी खाल्ला तरी पोट लवकर भरतं. मग त्याच्यामुळे पेशंट थोडासा कमी खातो. ही जर 2 वाट्या खात असेल तर पेशंट इकडचे एकच वाटी खातो आणि पण त्याचं पोट लवकर भरतं, कारण त्यात फायबर कंटेंट जास्त आहे. पोट लवकर भरतं, म्हणून दॅट इज अ गुड थिंग टू गो विथ. ओके. तर मी ऍडवाइस करेल ब्राऊन राईस बेटर दॅन व्हाईट राईस, आणि चपाती आणि राईस पेक्षा पण मग ज्वारीची भाकर किंवा नाचणीची भाकरी किंवा मिलेट्स असे जर यूज केले तुम्ही, तुमच्या ओट्स मिलेट्स असं जर यूज केलं तर ते जास्त बेटर आहे चपातीपेक्षा आणि राईस पेक्षा. पुन्हा आपण ट्रीटमेंट बद्दल बोलूया. ॲलोपॅथी हाच सर्वोत्तम उपचार आहे का, किंवा मग आयुर्वेद आणि होमिओपॅथी पण इफेक्टिव्ह आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं मी तेच सांगतो की ट्रीटमेंट डायबिटीजची सुरुवात कुठून होते, तर तुमची जीवनशैली, आहार विहार, तुमचे विचार, एक्सरसाइज, सगळ्या गोष्टींवर तुमचं फोकस करायला पाहिजे. तर मग मी काय म्हणेल की ज्या लोकांना डायबिटीज अर्ली स्टेजमध्ये आहे, जे डायबिटीज ज्यांना नवीनच डायग्नोज झालाय, तर त्यांना तर तुम्ही बाकीचे म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड थिंग्स, जसं आयुर्वेद झालं किंवा होमिओपॅथिक काही मेडिसिन्स आहेत, ते तुम्ही घेऊ शकता अर्ली स्टेजेसमध्ये. रिव्हर्सल करण्यासाठी काही गोष्टी मदत करतात, निश्चितच करतात. आयुर्वेदिक काही ट्रीटमेंट अवेलेबल आहेत किंवा पंचकर्म आहे, आयुर्वेदिक काही हे आहेत, आणि लाईफस्टाईल रिलेटेड काही थिंग्स आहेत, काही गोष्टी आहेत, ट्रीटमेंट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये.
तर त्या तुम्ही नक्कीच फॉलो करू शकतात, पण ते पण अर्ली डायबिटीज मध्ये. हम्म. जस्ट तुम्हाला डायबिटीज, आता टाईप 2 डायबिटीज बद्दल मी बोलतो आता Yes. सध्याला, पण टाईप 1 जर बद्दल बोलायला गेलं तर इन्सुलिन शिवाय दुसरा पर्याय पर्याय नाही. पण दुसरीकडे कुठं नाही. बऱ्याच वेळेस असं पेशंट कंटाळून जातात. टाईप 1 डायबिटीजचे जे पेशंट असतात ते बारीक असतात, त्यांचं वजन कमी झालेलं असतं, प्रोटीन मसल लॉस झालेला असतो, मसल वेस्टिंग झालेलं असतं, ते इन्सुलिन घेऊन घेऊन कंटाळलेले असतात. ते नंतर एकदम डिप्रेशन मध्ये जातात, जीवनाला कंटाळून जातात आणि बऱ्याच वेळेस अशा लोकांच्या मागे पळतात की ते त्यांना फॉल्स होप देतात की बाबा माझ्याकडे असं औषध आहे, हे घे तुझं डायबिटीज बरा होईल, हे पावडर घे ते बरं होईल. बरेचसे पेशंट्स मी असे बघितले की चुकीच्या ट्रीटमेंटमुळे ते कॉम्प्लिकेशन्स मध्ये लँड अप झालेले आहेत. टाईप 1 डायबिटीज मध्ये इन्सुलिन सोडून दुसरा पर्याय नसतो. काही मेडिसिन्स काम इनिशियली करतात, थोडेफार मेडिसिन, पण शक्यतो टाईप 1 डायबिटीजला इन्सुलिन सोडून दुसरा पर्याय नाही. म्हणून मग जे फॉल्स होप्स देणारे काही प्रॅक्टिशनर्स आहेत की त्यांच्याकडे काय आहे, ते म्हणतात की आम्ही तुला बरं करूया, पण मग ते पेशंटला ट्रीटमेंट होण्याच्या बाबतीत कॉम्प्लिकेशन जास्त होतात. कॉम्प्लिकेशन होऊन पेशंट लँड अप करतो कॉम्प्लिकेशन्समध्ये, शुगर अजून राईज होते, पेशंटच्या किडन्या खराब होतात आणि मग पेशंट अल्टिमेटली सकम होतो. तर हे खूप डेंजरस इफेक्ट आहे. तर त्याच्यामुळे मी सगळ्यांना एज्युकेट करू इच्छितो की बाबा तुम्हाला जर टाईप 1 डायबिटीज आहे तर नक्कीच ॲलोपॅथी, गो फॉर ॲलोपॅथी, गो फॉर इन्सुलिन. इन्सुलिन पंप्स वगैरे अवेलेबल आहेत आता नवीन नवीन, की जे तुम्हाला घ्यायची पण गरज नाही. इन्सुलिन पंपचं मशीन येतं, ते फिट होतं, ते ऑटोमॅटिक इन्सुलिन सोडत राहतं. जसं जसं तुमची शुगर स्पाइक होते तसे तसे ते डिव्हाइसेस नवीन नवीन आलेले आहेत की जेणेकरून ते इन्सुलिन तेवढ्या मापात किंवा प्रमाणात सोडतात ब्लडमध्ये. दुसरी गोष्ट, टाईप 2 डायबिटीज मध्ये आपल्याला अर्ली डायबिटीज मध्ये तुम्ही आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि पॅरामेडिकल काही आहे, म्हणजे नॅचरोपॅथी वगैरे आहे, ते करू शकतात, पण ते पण प्रमाणामध्ये आणि ते पण जेन्युइन लोकांकडे तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकतात, जे लोक खरंच जेन्युइन आहेत. काही लोक असे पण आहेत सध्याला मार्केटमध्ये की फक्त ते त्यांचा ब्रँड मेकिंग करण्यासाठी ते फॉल्स पॉलिसीज देतात की बाबा तुमचा डायबिटीज पूर्ण बरा करून देतो. पण याचा नक्कीच त्यांना तुम्ही विचारा, व्यवस्थित इव्हॅल्युएट करा आणि मगच ती ट्रीटमेंट फॉलो करा. आणि नंतर झाले ॲलोपॅथिक. लेट स्टेजेसमध्ये तुम्हाला ॲलोपॅथीकडे वळणं हाच उपाय राहतो. तर ॲलोपॅथीमध्ये काही मेडिसिन्स असे आहेत की इनिशियल स्टेजमध्ये आपण मेटफॉर्मिन वगैरे देतो, नंतर सल्फोनिल्युरियाज आहे, काही SGLT2 आणि DPP4 इनिबिटर्स आहेत. तर ह्याच्या किंवा GLP अॅनालॉग्स आहेत, GLP-1 अॅनालॉग्स आहे नवीन आलेले, तर त्यांनी तुमच्या शुगरवर खूप जास्त छान रिव्हर्सल होतो. दुसरी गोष्ट, जे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला पुढे जाऊन येणार आहे आयुष्यामध्ये डायबिटीजचे, ते रिव्हर्स होतं. आता असे नवीन काही मेडिसिन्स निघाले ॲलोपॅथीमध्ये की तुम्हाला होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीजमुळे, जसं की ब्लॉकेजेस झाले, हार्ट अटॅक झाले किंवा स्ट्रोक झाले किंवा अजून काही अन्य किडनीवर होणारे डॅमेज आहे, ते न होता तुमचे ते रिव्हर्सल होते. असे नवीन मेडिसिन्स आता ॲलोपॅथीमध्ये अवेलेबल आहेत. तर त्याचा नक्की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून ट्रीटमेंट तशी घ्यायला पाहिजे. ॲलोपॅथी आणि आयुर्वेदा हे दोन्ही वेगळे आहेत. आयुर्वेदिक गोष्टी किंवा होमिओपॅथिक आयुर्वेदिक गोष्टी ते थोड्याशा अर्ली स्टेजेस ऑफ डायबिटीजमध्ये काम करतात, ते लेटर स्टेजेसमध्ये नाही करत. ज्यावेळेस तुमचा डायबिटीज खूप फल्मिनंट झालेला असतो किंवा खूप पुढे निघून गेलेला असतो, तुम्हाला खूप इन्सुलिनची गरज पडत असते, त्यावेळेस तुम्ही नक्कीच ॲलोपॅथीकडे जा. अर्ली स्टेजेसमध्ये तुम्ही आयुर्वेदाचा उपचार घेऊ शकता. असंच आपण ट्रीटमेंट बद्दल बोलतोय, तर एक नवीन ड्रग आलाय मार्केटमध्ये की ओझम्पिक. ओझम्पिक खूप फेमस झालाय. येस, ऍक्टर कम्युनिटीमध्ये किंवा मग त्या मीडिया कम्युनिटीमध्ये ते खूप फेमस आहे. तर ते हे ओझम्पिक नेमकं काय आहे आणि ते काय करतं शरीरावर? बेसिकली आता ओझम्पिक खूप फेमस झाला, त्याला आपण सेमाग्लुटाइड म्हणू. सेमाग्लुटाइड म्हणून तो एक बेसिकली GLP-1 अॅनालॉग आहे किंवा GLP-1 अगोनिस्ट आहे. तो शरीरामध्ये आता एवढ्या लोकांमध्ये फेमस होण्याचं कारण एक आहे की तो वजन कमी करण्याचा ड्रग आलाय, वजन कमी करण्याचं इंजेक्शन आलंय, असं म्हणून फेमस झालाय. पण त्याचं काम नुसतं वजन कमी करण्याचं नाही, तो शरीरामध्ये खूप मेटाबॉलिक चेंजेस करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो गटवर इफेक्ट करतो. तो गटचं जे एम्प्टिंग असतं, म्हणजे जे पोटात आपण अन्न खातो आपण, तर त्याचं जे एम्प्टिंग होतं ना, ते स्लो करतो. म्हणजे सटायटी व्हॅल्यू जास्त होते, म्हणजे थोडं जरी खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणं, हे त्या औषधाचं इंजेक्शनचा इफेक्ट आहे सेमाग्लुटाइडचा. दुसरी गोष्ट, ते ब्रेनवर असं सिग्नल्स पाठवतं की माझं पोट आता भरलंय, तर जास्त अन्न नको. मग पोट लवकर भरण्याचं जे चिन्ह आहे, लक्षण आहे, किंवा ब्रेनवर सिग्नलिंग आहे, किंवा पॅनक्रियाजवर काही इफेक्ट आणून, किंवा लिव्हरवर काही त्याचे इफेक्ट्स आहेत की त्यांनी काय होतं की ग्लुकागॉन नावाचा जो हॉर्मोन आहे तो शरीरामध्ये कमी तयार होतो. ग्लुकागॉन एकदा शरीरामध्ये जास्त झाला की शुगर वाढते, तर ग्लुकागॉनला तो वाढून देत नाही.
हा जो ड्रग आहे. हा. मग ग्लुकागॉन कमी होतो. मग ग्लुकागॉन एकदा कमी झाला की शुगरची पातळी नियंत्रित राहते, शुगर कमी होते आणि गॅस्ट्रिक एम्पटिंग कमी झालं की वजन पण कमी व्हायला मदत होते. ओके. मग त्याच्यामुळे हा ड्रग फेमस का झाला सेमाग्लुटाइड नावाचा, की तो आता वजन कमी करण्याचा ड्रग. मग त्याच्यामुळेच एकदा वजन कमी व्हायला लागलं, ओबेसिटी कमी झाली, ग्लुकागॉन नावाचा हॉर्मोन कमी झाला आणि काही मेटाबॉलिक चेंजेस झाले. त्याच्यामुळे काय होतं की वजन कमी व्हायला लागतं, शुगर कमी व्हायला लागते आणि शुगर प्रमाणात आली की मग तो हाच एक नवीन ड्रग आहे की तो आठवड्यातून एकदा घेतला जातो, येस. वन्स इन अ वीक. त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत, जसं की मळमळ होणे, उलटी होणे, डायरिया होणे, वजन थोडंसं कमी होणे. वजन कमी होणे याचा चांगला इफेक्ट आहे. पण मग हेडेक होणे, चक्कर येणे, लूज मोशन होणे, हे त्याचे साईड इफेक्ट आहेत. पण मग हा एक जो नवीन ड्रग आलाय तो एक चांगलं काम करतो. त्याचे दुसरे इफेक्ट्स पण आहेत बॉडीवर, जसं ओबेसिटी, शुगर कंट्रोल करणं, तसं किडनी आणि हार्टवर पण आहे. लॉंग टर्म कार्डियाक इफेक्ट चांगले. ओके. याचा जो हृदयावर होणारा इफेक्ट आहे तो खूप चांगला आहे. तर सेमाग्लुटाइड जो आहे तर तो लॉंग टर्म शुगर कमी करूनच नंतर हार्टवर होणारे जे इफेक्ट आहे, म्हणजे हृदयरोग होणे, हार्ट अटॅक येणे, ते नंतर पुढे जाऊन कमी करतो. म्हणून त्याचा इफेक्ट चांगला आहे. तो ड्रग नक्कीच चांगला आहे. तर पण मग तो प्रत्येकाने घ्यायचा की नाही घ्यायचा हे आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच केलं पाहिजे. मला ही समज होती की ओझोम्पिकमुळे शुगर कंट्रोलमध्ये तर राहतेच किंवा मग शुगर खाण्याची इच्छा नसते. तेच बेसिकली ॲपेटाईट फास्ट होतं, त्याच्यामुळे खायची इच्छा होत नाही. हा. आणि कारण शुगरचा इम्पॅक्ट त्यांच्या ब्युटीवर होतो, तर हा खरंच होतो का? ब्युटीवर म्हणण्यापेक्षा आता बरेचशा गोष्टी ब्युटीवर फोकस केल्या जातात. ऍडव्हर्टायझिंग मॉडेल्स आहे सगळ्या गोष्टी. आता जसं मागे ग्लुटाथायन झालं, सगळे ऍक्टर्स आणि सगळ्या जे गोष्टी सगळे लोक आहेत ना ते ग्लुटाथायन म्हणून इंजेक्शन घेतात. आता ग्लुटाथायन नॅचरल खूप साऱ्या फळांमध्ये किंवा आपल्या नॅचरल फूड्समध्ये ग्लुटाथायन अवेलेबल आहे, ते आपण कमी प्रमाणात घेतो. आता हे इंजेक्शन मधून ग्लुटाथायन घेतलं की ते फ्री रॅडिकल जी होणारी इंजुरी आहे बॉडीमध्ये ती कमी करतं आणि जे आपल्या पॅनक्रियाटिक सेल्स आहेत किंवा हृदयावर होणारे काही इफेक्ट्स आहेत त्या सेलवर होणारा जो डॅमेज आहे तो कमी करतो ग्लुटाथायन. मग तो ग्लुटाथायन जसं हे जे डॅमेज शरीरावर कमी करतो आणि नॅचरल ग्लो वाढवतो, म्हणजे शरीरातल्या सगळ्याच पेशींवर चांगलं काम करतो. ओके. डॅमेज होऊन देत नाही, मग पेशी ग्लो करायला लागतात. ओके. मग त्याच्यामुळे स्किन चांगली होते ग्लुटाथायनमुळे. पण मग आता असं आहे की प्रत्येकाने घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट करून घ्यावं. कारण काय आहे की हे जे औषध आहे या ड्रगचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत आणि कोणी घ्यायचं आणि कोणी नाही घ्यायचं याचे काही प्रोटोकॉल्स पण आहेत. मग त्याच्यामुळे प्रत्येकाला आपण तो ड्रग नाही रिकमेंड करत. ओके. ज्याला गरज आहे किंवा जो त्या प्रोटोकॉल मध्ये बसतो त्यालाच आपण ते रेकमेंड करत असतो. तर आपण शुगरचा इम्पॅक्ट बघतोय ब्युटीवरती आहे, पण शुगरचा ओव्हरऑल एजिंग वरती किती इम्पॅक्ट आहे? 100% इफेक्ट आहे. शुगरचाच नाही म्हणता येणार किंवा स्ट्रेसचा पण एजिंगवर इफेक्ट आहे. जसं आपण म्हणतो स्ट्रेस खूप घेतला, खूप आयुष्यामध्ये स्ट्रेस असेल तर त्याचा हळूहळू फ्री रॅडिकल इंजुरी शरीरामध्ये होते. म्हणजे काही इम्पॉर्टंट ऑर्गन्सवर किंवा पेशींवर त्याचा इफेक्ट होतो आणि मग हळूहळू एजिंग लवकर व्हायला लागते. त्याचे एजिंगचे इफेक्ट दिसायला लागतात शरीरावर. तुमच्या शरीरावर लवकर सुरकुत्या पडणे, केस लवकर पांढरे होणे, शरीर एकदम वीक होऊन जाणे, स्किनची जी इफेक्ट आहे इलॅस्टिसिटी ती थोडीशी कमी होणे, असं जो टवटवीतपणा आहे स्किनचा तो कमी होऊन जातो, ग्लो कमी होतो शरीरात. तो स्ट्रेसमुळे जसा होतो तसंच शुगरचा आहे. शुगर खूप डेंजरस आहे शरीरासाठी. व्हाईट शुगर इज व्हेरी डेंजरस फॉर युअर हेल्थ. का? कारण काय होतं सेम त्याचा इफेक्ट जेवढे स्पाइक्स तुम्ही देणार तेवढा तुमच्या बॉडीवर त्याचा इफेक्ट होणार. लाईफस्टाईलमुळे आणि डाएटमुळे, एक्सरसाइजमुळे, सगळ्या गोष्टींमुळे शुगर वाढते. शुगर वाढली की त्याचा परिणाम तुमच्या सेल्सवर होतो आणि सेल्स जेवढे डॅमेज व्हायला चालू होतात त्याच्यामध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार होतात ते डॅमेज होऊन मग तुमची स्किन त्याचा इफेक्ट तुमच्या स्किनवर दिसतो, तुमच्या बोन्सवर दिसतो, तुमच्या ब्रेनवर दिसतो. तो शुगरचा पण इफेक्ट ब्रेनवर आहे. माय गॉड. येस. तर मग शुगर ओव्हरऑल एजिंग, जसं एजिंग म्हणजे आपण म्हणतो म्हाताऱ्या लोकांच्या लक्षात राहत नाही, डिमेन्शिया यालाच डिमेन्शिया म्हणतो. येस येस येस. असं म्हणजे मग तेच की एजिंग, सगळे एजिंग जे शरीरात मेंदूपासून तर पूर्ण बॉडीच्या प्रत्येक अंगापर्यंत जे एजिंग होतं ते शुगरमुळे होऊ शकतं. तुमच्या मेंदूपासून, केसांपासून, डोळ्यांवर त्याचा इफेक्ट आहे, फुफ्फुसांवर आहे, हार्टवर आहे, पोटावर तर आहेच आणि मसल्स आणि बोनवर. डायबिटीज फक्त तो एक आजार आहेच, पण त्याच्यामुळे पण अजून काही सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्स होतात. तर आपण आता कॉम्प्लिकेशन्स कडे वळूया डायबिटीजच्या. डायबिटीजचं 100% कॉम्प्लिकेशन्स शरीरावर प्रत्येक अंगावर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर ब्रेनवर होणारे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे
डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो आपण त्याला, हम्म. किंवा स्ट्रोक रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स म्हणतो. तर जसं आपण हृदयातल्या रक्तवाहिन्याचे ब्लॉकेजेस होतात, तसंच हम्म. मेंदूमधल्या जर रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या तर त्याला आपण पॅरालिसिस किंवा स्ट्रोक किंवा अर्धांगवायू लकवा येणं म्हणतो. तर लकवा येण्याचा जो प्रकार आहे तो याच्यामुळे होऊ शकतो, शुगर डायबिटीजमुळे होऊ हम्म. शकतो. दुसरी गोष्ट, नर्व्हजवर, आपल्या नसांवर कमजोरी येणे, विकनेस येणे, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमवर बिघाड होणे, हे शुगरमुळे होऊ शकतं. त्याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो. नसा कमजोर होणं, मग हातापायांना मुंग्या येणं, हातपाय एकदम वीक पडून जाणं, बधीर होऊन जाणं, सुन्न पडणं. मग डायबेटिक फूट पण तयार होतं. म्हणजे बऱ्याच पेशंटला जाणवत नाही, आपल्याला काही पायाला टोचलं तर इंजुरी झाली की ते फील होत नाही, बधीर होऊन जातात, सुन्न होऊन जातात पाय. तर मग इंजुरी जर झाली तर ती हळूहळू वाढत जाते, मग डायबेटिक फूट तयार होतो, गँग्रीन तयार होतं. मग कधी कधी बऱ्याचशा डायबिटीसच्या पेशंटला डायबेटिक फूटमुळे आपला पाय पण काढावा लागतो, अँप्युटेशन Oh करावं my लागतं. हे खूप सिव्हिअर कॉम्प्लिकेशन आहे डायबिटीसचं. हृदयरोग झालं, हार्ट अटॅक झाला, हे मेजर कॉम्प्लिकेशन्स आहेत. किंवा डायबेटिक कार्डिओमायोपॅथी म्हणतो आपण, हृदयाचं पंपिंग कमी होऊन जाणं, हृदय एकदम डायलेट होऊन जाणं, वीक होऊन जाणं, हृदयाची कार्यक्षमता वीक होणं. फुफ्फुसावर त्याचा इफेक्ट आहे डायबिटीसचा, तो म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन लवकर होतं, रोगप्रतिकार शक्ती शुगरमुळे कमी होऊन जाते शुगरच्या पेशंटमध्ये. त्याच्यामुळे निमोनिया तयार होणं, कॉम्प्लिकेटेड निमोनिया होणं, टीबीचं प्रादुर्भाव जास्त होणं, इन्फेक्शन्स लवकर होणं, हे डायबिटीजमुळे कॉम्प्लिकेशन्स होतात. पोटावरचे इफेक्ट म्हणजे गट सिस्टम ॲबनॉर्मॅलिटीज. परत किडनीवरचा इफेक्ट म्हणजे डायबेटिक नेफ्रोपॅथी त्याला आपण म्हणतो. डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे हळूहळू शुगर जेवढी वाढते किंवा शुगरचा पेशंट हे करतो, तर त्यावेळेस त्याचा शुगरमुळे होणारा जो नेफ्रॉन्सवर डॅमेज आहे, किडनीवर डॅमेज आहे, आणि किडनीच्या रक्तवाहिन्यांवर जो डॅमेज होतो त्याच्यामुळे पेशंट सीकेडी मध्ये लँडअप होतो, म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज मध्ये लँडअप होतो, आणि नंतर इव्हेंच्युअली डायलिसिस द्यावा लागतं पेशंटला. म्हणून मग डायबिटीजमुळे पेशंटच्या किडनीवर इफेक्ट होऊन नंतर डायलिसिसचं पण गरज पडू शकते. म्हणजे एवढा डेंजरस हा डायबिटीज आहे. आणि डोळ्यांवर पडणारा इफेक्ट म्हणजे डायबिटीसचा डायबेटिक रेटायनोपॅथी आणि कॅटरॅक्ट. म्हणजे डोळ्यांमध्ये मोतीबिंदू तयार होतो, खूप साऱ्या शुगरच्या पेशंटला मोतीबिंदू तयार होतो. मग त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करून तो काढावा लागतो, नवीन लेन्स टाकावी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायबेटिक रेटायनोपॅथी. त्याच्यामुळे आपण प्रत्येक शुगरच्या पेशंटला दर वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी सांगतो, डोळ्यांचं चेकअप सांगतो. का? कारण काय की डोळ्यांचं चेकअप करण्याचं कारण एकच, कारण डायबिटीजमुळे होणारा डायबेटिक रेटायनोपॅथी म्हणतो आपण त्याला. डायबेटिक रेटायनोपॅथी ज्यावेळेस होते तर डोळ्याच्या मागचा जो पडदा आहे तो खराब होऊन जातो, वीक होऊन जातो, डोळ्यांनी दिसायला त्रास होतो, ब्लरिंग ऑफ विजन होतं, आणि मग त्याची पुढची ट्रीटमेंट घ्यायला. मग डायबिटीजचं तसं बघायला गेलं तर शरीराच्या प्रत्येक अंगावर डायबिटीजचा इफेक्ट आहे. हे प्रत्येक पेशंटनी समजून घेणं फार गरजेचं आहे की फॉलोअप किती महत्वाचं आहे. दर 2 महिन्याला 3 महिन्याला जाऊन चेक करणं, डोळ्यांवरचा इफेक्ट दर वर्षातून एकदा चेक करणं, नसा रेग्युलरली चेक करून घेणं, कोलेस्ट्रॉल चेक करणं, तुम्हाला खरंच ब्लॉकेज होणारे झालेले आहेत, नाही झालेले, हृदयावर काही इफेक्ट आहे का, तुम्हाला बीपी झालाय का, हे सगळं रेग्युलर चेक करणं म्हणजे एक होलिस्टिक अप्रोच टू डायबिटीज. तुम्ही म्हटलं की मेडिसिन मध्ये अपग्रेडेशन येते, ट्रीटमेंट मध्ये अपग्रेडेशन, पण रिसेंटली एक अपग्रेड आलाय AI. तर ह्या AI मुळे तुमच्या प्रॅक्टिस मध्ये काय इम्पॅक्ट पडलाय, किंवा मग तुम्हाला वाटतं का की फ्युचरमध्ये, नियर फ्युचरमध्ये AI पेशंटला क्युअर करू शकेल, किंवा AI पेशंटला कन्सल्ट करून त्याला बरं करू शकेल? तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यामध्ये आपण पेशंटला काय फायदा होईल, काय फायदा नाही होणार, आणि आपण कसं त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. आता दोन्ही गोष्टी आहे. आपण टेक्नॉलॉजीचा फायदा नक्कीच घेऊ शकतो, जसं जसं सायन्स पुढे चालेल नवीन नवीन गोष्टी येत राहणार आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नक्कीच आपण फायदा घेऊ शकतो. पेशंटला आपण टार्गेट्स देऊ शकतो, सांगू शकतो की आपल्याला शुगर किती लेवलमध्ये मेंटेन करायची आहे, तुम्ही डाएट काय फॉलो करताय, किंवा तुमचं एक्सरसाइजचं टार्गेट्स, सगळ्या गोष्टींचे टार्गेट सेट करून देऊ शकतो. तर ते AI नुसार असे काही डिव्हाइसेस किंवा असे काही ऍप्स डेव्हलप करू शकतो आपण की जेणेकरून त्यांचे टार्गेट सॅटिस्फाय होत आहे की नाही बघायला पाहिजे. समजा तुम्ही मील मध्ये काय घेतलंय तर त्याला आपण फिट करून देऊ शकतो पेशंटला. समजा तुमचं एज नुसार, वेट नुसार, BMI नुसार तुम्ही पेशंटला फक्त तेवढं त्याचे डेटा टाकून द्यायचा पेशंटचा, आणि त्याच्यानुसार मग डाएट ऑटोमॅटिकली तुम्हाला AI सांगू शकते की तुमचं डाएट बरोबर आहे की नाही, तुम्ही एवढं डाएट खाणार आहे मग त्यात एक चपाती कमी करा. तुम्ही फोटो टाकून सांगू शकतात की तुमच्या प्लेटचा फोटो टाकून सांगू शकतात की बाबा, तो सांगेल तुम्हाला हे कमी कर, त्याच्यात हे जास्त करा, हे वाढवा, स्प्राउट्स वाढवा. 100% AI विल हेल्प यू, बट AI कॅनॉट ट्रीट यू. त्याच्यामुळे डॉक्टर्सचा असण्याचा उपयोगच हा आहे की AI जे सांगू शकत नाही ते तुम्हाला डॉक्टर सांगणार आहे. पण AI चा फायदा नक्कीच आपण घेऊ शकतो.
तर डॉक्टर, आपण खूप डिटेलमध्ये बोललो आतापर्यंत. तुमचा अनेक वर्षांचा अभ्यास आहे, तर आपल्याला ह्या 1-2 तासात कव्हर करणं पॉसिबल नाही. पण तरीही काही प्रश्न असतील आमच्या प्रेक्षकांचे, तर ते त्यांना जर विचारायचे असेल तुम्हाला, तर ते तुम्हाला कसे भेटू शकतात किंवा कसं कनेक्ट करू शकतात? चालेल. तर मग आपण काही कॉन्टॅक्ट वगैरे आपण ॲट द एंड ऑफ द पॉडकास्ट देऊ Yes. शकतो. आणि माझा ॲड्रेस, लोकेशन आणि काही कॉन्टॅक्ट्स आपण त्याच्यावरचे देऊ शकतो आणि ते मला नक्कीच कनेक्ट करू शकतात. किंवा मग काही क्वेश्चन्स तुमच्या पॉडकास्टद्वारे जरी काही विचारले तरी ते आपण आन्सर करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तर डॉक्टर, तुम्ही जेवढं वेळ काढून तुमचा सुट्टीचा एक दिवस तुम्ही आमच्यासाठी डेडिकेट केला, आम्हाला आलेल्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर एकदम डिटेलमध्ये आणि वेळ देऊन पूर्ण सॅटिस्फाय केले, तर त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि इथून पुढेही काही प्रश्न येतील तर आपण नेक्स्ट पॉडकास्ट पण घेऊया लवकर नक्कीच. कधी फ्युचरमध्ये. नक्कीच. तर धन्यवाद खूप खूप.